मिथुन रास ही मुळात बुद्धिमत्तेची रास आहे आणि त्याच्यामध्ये मंगळासारखा ग्रह हा थोडासा चुकीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये माणसाला वावरायला संधी देतो. म्हणजेच काय की एक तर भडकपणा, त्यानंतर त्या जीवनामध्ये आपण म्हटलं की व्यापार, तर व्यापारामध्ये बघितलं तर मंगळ हा तिथे हानिकारक आहे, योगकारक नाहीये. कारण का की तो बुधाचा मित्र नाहीये, शत्रू आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा जो अंमल आहे, तो अंमल आपण जर बघितला तर तो चुकीच्या ठिकाणी आहे. म्हणजे चुकीच्या ठिकाण म्हणजे काय की मिथुन राशीमध्ये लग्नी आलेला आहे. तर ह्याच्या जीवनामध्ये हे जीवन जे आहे ते आव्हानात्मक असेल. दुसरा भाग असा की जातकाला जे सुज्ञान आपण म्हणतो, तर ते येण्यासाठी पण अवधी लागेल. बराचसा अनुभव त्याला घ्यावा लागेल. मग आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे? तर सूर्य हा जो आहे, तर आपल्याला कल्पना आहे की सूर्य आणि बुध हे जवळ-जवळ प्रवास करत असतात. तर त्यातल्या त्यात बुध आदित्य योग होतो. तर मिथुन राशीतला सूर्य वाईट नाहीये. तो चांगला फलादेश देणार. कारण का की बुध आदित्य योगामध्ये तो त्याचा युवराज आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी सूर्य आलेला आहे आणि तो तेजस्वी आहे. गुरु जो आहे तो सूर्य युक्त असल्यामुळे गुरुला प्राधान्य आहे. पण तो सप्तमेश लग्नात आहे आणि त्याच याच्यामध्ये तो लौकिक प्राप्त करणाऱ्या राशीतला आहे. मुळामध्ये जर तुम्ही बघितलं तर मिथुन आणि कन्या राशीतल्या जे काही ग्रहस्थिती असेल तर त्याला लौकिक प्राप्त करणं हे सहज सोपं जातं. तसंच ही व्यक्ती जी आहे ती निश्चितच लाईमलाईट मध्ये येईल, चांगल्यापैकी लोकांमध्ये मिसळेल आणि अशी ही व्यक्ती जी असते ती चतुर असते. मग ह्याला जे काही धोकेचे ग्रह असतात त्याला आपण म्हटलं की मिथुन राशीतला मंगळ हा ह्याच्यामध्ये दुःख निर्माण करेल आणि दुःख आणेल. दुसरा भाग असा आहे की जर धनस्थानाचा अधिपती जे मारक स्थान आहे त्याचा अधिपती राहू युक्त आहे. हा एक पार्ट जो आहे तो थोडासा आपल्याला जबाबदारीने त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजेच काय की जातकाच्या जीवनामध्ये चंद्र हा त्या ठिकाणी मानसिकरित्या हानिकारक फलादेश देणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी मानसिक, कौटुंबिक मग याचा जो काही त्रास असेल किंवा ह्याला समस्या निर्माण होतील, त्या कोणासंदर्भात होतील? तर कर्क रास ही जी आहे ही मातीची आहे कालपुरुषाला आणि त्याचा अधिपती हा मेष राशीमध्ये असेल आणि तो राहूयुक्त असेल, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील आणि त्या कशामुळे होतील? तर चंद्र राहूची जेव्हा युती मेष राशीमध्ये होते, त्यावेळेला जातकाला विजन जे आहे ते फार कमी प्रमाणामध्ये लाभतं. कारण का की त्याला एखाद्या स्तरावरती पोहोचण्यासाठी बराचसा कालावधी लागेल, असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि मिथुन लग्नामध्ये जिथे निगेटिव्ह जे प्लॅनेट्स आहेत ते आपल्याला शोधलं पाहिजे. एक तर सप्तम स्थान जे आहे हे 3 ग्रह पाहत आहेत, चौथा शनी पाहतोय. म्हणजे कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये जे वैवाहिक आयुष्य जे आहे, त्या आयुष्यामध्ये सुद्धा काही प्रसंग निर्माण निश्चित होतील, असं सांगायला हरकत नाही. म्हणजेच काय की पुढे जाऊन तुम्हाला त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील का? तर कसं सांगायचं आपल्याला की धनुराशीचा अधिपती गुरु हा जेव्हा मंगळयुक्त असतो, त्यावेळेला आपल्या जोडीदाराशी आपला कलह हा निश्चित होणार, हे ठरलेला नियम आहे. आता ही पत्रिका एका पुरुषाची आहे. त्याला आणखी काय काय समस्या असू शकतात? तर शनीची दृष्टी सप्तमावर आहे. म्हणजे एक तर ती व्यक्ती विवाहाला जास्ती इंटरेस्टेड नसेल. विवाह जरी झाला तरी सुद्धा त्याची जी हे आहे, ज्याला आपण म्हणतो साथीदार आहे, ती त्याला एवढी सपोर्टिव्ह नसेल. सतत काही ना काही कारणामधून त्या ठिकाणी कलह तयार होईल. शनीची दृष्टी आपण पाहिली तर त्याची शुक्रावरती पहिली दृष्टी आहे, दुसरी चतुर्थ स्थानावरती आहे आणि तिसरी सप्तमात आहे. मग अशा वेळेला शनी हा योगकारक या लग्नाला नाही आणि तो गुरुच्या राशीमध्ये आलेला आहे. आता गुरुच्या राशीमध्ये जेव्हा शनीचा फलादेश तुम्हाला द्यायचा असतो, तर मुळामध्ये ह्या दोन ज्या गुरुच्या राशी आहेत, धनु आणि मीन, तर ह्या मूळच्या गुरुच्या राशीने गुरु हा भाग्याचा कारक आहे. तर ह्या ठिकाणी शनी आल्यामुळे त्या ठिकाणी दशम स्थान म्हणजे त्याचं जे काही नोकरी किंवा कामधंदा, उपचय स्थानं जे आहेत, तर त्यामध्ये जातकाला अडचणी निर्माण होतील आणि त्याच्यातून त्याला जे काही यश मिळवण्यासाठी भरपूर काबाड कष्ट करावे लागतील. त्याचं विजन मोठं असेल. आता अशी व्यक्ती ही जी गुरफटलेली आहे,
तर ती कशी आहे, तर त्यावेळेला तिथे चंद्राला जे अधिकार हवेत ते कमी झालेले आहेत. कारण का की तो धनेश आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे काही त्याचं जे यश आहे ते सुद्धा कालांतराने त्याला मिळेल एवढं निश्चित. म्हणजे जातकाची पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला अशा तऱ्हेचं जे काही गणित आहे त्याच्यावरती फलित जे आहे ते निश्चित करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. तर पुढे जाऊन तिथे आपल्याला बघायचं आहे की नवमांश कुंडली जातकाची काय सांगते. तर नवमांश कुंडलीमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी जातकाचा जो नवमांश आहे तो ऋषभ आलेला आहे बघा. इथे ऋषभ नवमांश आहे. आता हा ऋषभ नवमांश जर आला तर तो कसा आला हे पण तुम्ही थोडस जाणून घ्या. तर तो मिथुन राशीमधलं जे पुनर्वसू नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे त्याच्यातलं दुसरं चरण हे ऋषभ नवमांश आहे. मग आपल्याला जर बघायचं असेल तर मिथुन लग्नामध्ये ऋषभ नवमांश हा पॉझिटिव्ह आहे. काय आहे पॉझिटिव्ह? तर ऋषभेकडे सुंदरता आहे. त्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीशी ज्याला जे मनमिलन आहे किंवा त्याचं वागणं आहे ते निश्चितच चांगलं असेल. पण त्याच्या वागण्यामध्ये बदल कोण करेल? तर लग्नामध्ये असलेला मंगळ हा त्याला निश्चितच कालांतराने मिसगाईड करेल. तुम्ही अवश्य पहा, ज्या ज्या वेळेला मिथुनेचा मंगळ तुम्हाला एखाद्या कुंडलीमध्ये आढळला तर जातकाचं जे काही प्लॅनिंग असतं किंवा व्यवसाय असतो त्या व्यवसायामध्ये जातकाच्या हातून बऱ्याचशा चुका होतात. म्हणजेच काय होतं की निर्णय चुकतात आणि अशा वेळेला जातक हा निश्चितच त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय हे निश्चित हानिकारक ठरतील त्याच्यापुरता. तेच आपण बघितलं तर लग्नात बसलेला सूर्य जो आहे, आपण आता विधिलिखित बघतो तर हे नवमाश कुंडली वेगळी आणि सर्वतोभद्र चक्रातली लग्न नवमाश कुंडली वेगळी. मग इथे सूर्य जो आहे तो केतुयुक्त झालेला आहे आणि तो नवमाशाच्या धनस्थानामध्ये आहे. कळलं का? त्यामध्ये जिथे आपण बघितलं तर चतुर्थ स्थानामध्ये नवमाशाची स्थिती काय आहे, तर चतुर्थाचा जो नवमाश आहे तो केतुयुक्त झालाय आणि चतुर्थामध्ये शुक्र शनीची युती झालेली आहे. मग जातकाचा प्रवास किंवा तत्सम जे त्याला यश मिळायला हवं तर ते कधी त्याला मिळेल, का त्याच्या जीवनामध्ये ते यश मिळण्यासाठी कालावधी कधी लागेल? तर त्यावेळेला एक तर जातकाचं वयोमान वर्तमान स्थितीमध्ये आपल्याकडे जातक आलेला आहे त्यावेळेला तो किती वर्षाचा आहे आणि त्यावेळेला गोचर हे कसं चाललेलं आहे. तर त्या गोचरवरती तुम्हाला त्याचा फलादेश देणं गरजेचं आहे. आता गोचर पाहताना त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की नवमाश कुंडलीमध्ये सुद्धा गोचर आहे आणि मूळ कुंडलीमध्ये गोचरीच्या मधूनच नवमाश निर्मिती होतो. म्हणजे काय होतं की आता आपण जर पाहिलं तर शनी महाराज जे आहेत ते कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. ते कुठे आहेत त्याच्या? तर भाग्यात आहेत. नंतर ते कुठे येणार आहेत? तर दशमात येणार आहेत कालांतराने. तेव्हा जातक किती वर्षाचा असेल? तर 2026 साली जातक साधारणतः 60 वर्षाचा होईल. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जो काही कलह होणार आहे, काही त्या ठिकाणी आपण म्हणतो कलाटणी येणार आहे, तर शनी हा कलाटणी देणारा प्लॅनेट आहे. मग कशामध्ये कलाटणी येऊ शकेल? तर त्या ठिकाणी मुळातच शनी जेव्हा दशम स्थानामध्ये आहे, तर वयाच्या 30व्या वर्षी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये व्यापार किंवा उद्योग किंवा व्यवसाय आणि नोकरी किंवा कर्म जे असेल ते त्या ठिकाणी तो परिवर्तन घडवून आणेल. म्हणजे कलाटणी देईल. दुसरा भाग असा आहे की सूर्य हा जो आहे हा लग्नामध्ये अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मगाशी सांगितलं तुम्हाला तो बुधाच्या राशीत आहे. तर तो चांगल्यापैकी निश्चितच जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. सोबत गुरु सुद्धा आहे. पण इथे त्रासदायक कोण आहे की त्याचा राशी स्वामी मंगळ. राशी स्वामीकडे आपल्याला जायचं आहे. तो त्या ठिकाणी चुकीच्या राशी झालेला आहे. स्थान चांगलं आहे पण रास चुकीची आहे. कधी कधी माणसा त्यावेळेला एक तर बुधाचा मित्र मंगळ नाही तर त्यावेळेला मंगळ हा कसे निर्णय चुकवेल. तर ऐन भाग्याच्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या स्वतःच्या चुकांमुळे किंवा विचारांमुळे जातकाचं नुकसान होण्याची शक्यता याच्यामध्ये दर्शवली जाते. मग ती मूळ कुंडलीवरती आपल्याला तपासता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला फलादेश देतेवेळी तुम्हाला मूळ कुंडलीचा विचार करणं गरजेचं आहे. आता मूळ कुंडलीचा विचार करतेवेळी तुम्हाला दाखवतो मी
ही मूळ कुंडली ही काय दर्शवते आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मूळ कुंडलीमध्ये पुन्हा आपण तिथे जाऊया. तर बघा तिथे पुन्हा तसेच प्रश्न आहेत. आणखी प्रश्न कुठले कुठले होऊ शकतात, तर पंचमातला केतू प्रश्न निर्माण करू शकतो, लाभातला राहू निर्माण करू शकतो. मग अशा वेळेला जातक तुमच्याकडे आलं तर त्याचं गोचर जे आहे, तर ते गोचर जेव्हा ऍक्टिव्हेट व्हायचं असतं, तर त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला गोचरीचा फलादेश घेते वेळी तर राहूची स्थिती जी आहे ती 1.5 वर्षाची आहे आणि गुरुची 1 वर्षाची आहे. मग त्या ठिकाणी गुरु जेव्हा सेकंड राऊंडला लग्नी येईल, त्यावेळेला जातकाचं वय साधारणतः 24 वर्ष असेल आणि ज्यावेळेला मेषेला गुरु जेव्हा भ्रमण करत असेल, तर जातकाच्या जीवनामध्ये तो राहूच्या मुखातून जाणार आहे. तर त्यावेळेला तो दशमाधिपती आहे, सप्तमाधिपती आहे. तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये यदाकदाचित आंदोलनं होण्याची शक्यता दर्शवली जाईल किंवा तुम्हाला फलादेश अशा तऱ्हेने सांगितलं पाहिजे. आता जसं की जातक आता 30 वर्ष तर तुमच्याकडे आलेलं नाही, कारण का हा जातक 66 सालच्या जन्माचा आहे. म्हणजे आता जरी तो जातक आला आणि तुम्हाला त्याच्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टी ह्या व्यवस्थित कथन करता आल्या पाहिजेत. आता इथपर्यंत तुम्हाला मी सगळं जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही कमी असेल तर अवश्य विचारा. आपण त्याच्यावरती पत्रिका सोडवण्याचं आपलं हे कार्य आहे. तर त्यामध्ये काहीही मनामध्ये भीती बाळगू नका. जे काय आहे तर त्यावरती आपण प्रश्न उत्तरं जी आहेत ती घ्यायची आहेत आणि असं काही दबाव वगैरे नाही, पण तुमचा प्रश्न योग्य असणं गरजेचं आहे. बोला. सर मी विचारू? हा विचारा. आता मंगळ जो मिथुन राशीचा आहे हा इथे लग्नात आहे. पण हा दुसरीकडे कुठेही असला तरी हा तसाच त्रास देईल? नाही, आता कसं आहे, मंगळाची जी आवड आणि निवड आहे ना, एक तर तो हां, स्थान बली आहे, पण तो राशी बली नाहीये. राशीला बळ नाहीये. मग हां. आता हा त्यात मंगळाची जी कृती आहे, ती कृती कशी असेल? एक तर त्याला तिथे नियंत्रणामध्ये राहायला जमत नाही. कारण त्याच्यावरती वरिष्ठ जो आहे तो गुरु आणि हं, सूर्य आहे. म्हणून हं, मंगळाला वाव कमी आहे. हं. मंगळ असा बघितला तर स्वतंत्र ग्रह आहे. पण हां, त्याला जर जोडीदार असे असतील, तर त्यावेळेला निश्चितच तो राशी जी आहे, जो प्लॅटफॉर्म आहे, तो त्याच्या शत्रूचा आहे. हां. मग ज्या राशीमध्ये मंगळ असेल, तर त्याच्या ज्या प्रिय राशी आहेत, त्या मेष आहे, त्याची स्वतःची रास आहे. त्याच्यानंतर वृश्चिक ही त्याची स्वतःची रास आहे. हं, अधिकतम स्थानबळ जे आहे आपण बघितलं तर षष्ठ स्थान आहे, लग्न स्थान आहे, दशम स्थान ही त्याची हं, स्थानबळ आहे. मग आता इथे लग्न स्थानामध्ये तो आहे, नो डाऊट. पण तो हं. लोकांच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि मंगळाला एकटा राहिला स्वातंत्र्य असता तर? तर एकटा निश्चितच राहिला त्या असता तर? हो, तरी सुद्धा जर समजा मिथुनेचा मंगळ आहे असं समजा हां. किंवा तो शत्रू राशीतला आहे, तर तरी अच्छा. सुद्धा त्याची निश्चितच निर्णयामध्ये फसगत होणार. कधी-कधी त्याने घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता होऊ शकते. त्याला भरपूर धडपड करावी लागते आणि मंगळाची व्यक्ती ही सतत कार्यरत असते आणि तो आपलं जोखीम म्हणजे मंगळ हा रिस्क फॅक्टरचा प्लॅनेट आहे. म्हणजे जी काही आपली जोखीम आहे, ती जोखीम तो पणाला लावतो आणि त्याच्यातून तो जे डेअरिंग असतं मला त्याला म्हणतो, तर हं. त्या ठिकाणी तो कार्य करतो. पण ती डेअरिंग अननेसेसरी वापरून त्याच्या अंगाशी येण्याची शक्यता दर्शवली जाते. अच्छा, म्हणजे तो इकडे समजा दशमात असता किंवा लाभात असता किंवा भाग्यात असता तरी पण असंच झालं असतं. नाही सांगतो. कारण ती आता त्याची आपल्याला म्हणजे दिग्बली होतो ना तो तिकडे. नाही, नाही. एक मिनिट. हां, एक मिनिट. आता असं आहे मॅडम, की दशम स्थान हे मीन राशीचं आहे. हो. ती त्याच्या मित्राची राशी आहे. अच्छा. म्हणजे एक तर तो स्थानबळी पण झाला आणि तो मित्राच्या राशीमध्ये आहे. हां, हां. पण बरोबर आहे. तोच मंगळ जर कर्क राशीमध्ये असता तर नीचेचा झाला असता. हो. त्याला तेवढा प्रभाव नाही. मग नाही. एखादा ग्रह जातकाच्या जीवनामध्ये जो काही ज्या स्थानात असेल, त्या स्थानासंदर्भामध्ये निश्चितच काही ना काहीतरी उपद्व्याप, प्रश्न उपस्थित होतील किंवा संकट. मंगळ हं, हा संकट देणारा, संकट झेलणारा, सगळ्या गोष्टींनी पारंगत असतो. हं. म्हणजे लोकांना त्रास देणं पण मंगळाकडेच आहे आणि लोक त्याला त्रास देतात हे पण मंगळाकडे आहे. तुम्हाला मंगळाकडेच. अशी व्यक्ती मिळणारच नाही, की ज्याच्या लग्नी मंगळ आहे आणि लोकांनी त्याला त्रास दिला नाही. हां, आणि हे असे त्रासातूनच पुढे जाणारे लोक असतात. मग तो हां. चतुर्थात असला तरी घरचे लोक त्याला त्रास देतात. दशमात असला तरी सुद्धा त्याच्या व्यवसायातील लोक त्याला त्रास देतात.
सप्तमात असेल तर वैवाहिक जीवन विवाह केल्यानंतर त्रास होतो. पंचमात मंगळ असेल तर जे चुकीचे फ्रेंडशिप असते. आणि पंचम स्थान हे मुळामध्ये आपण जर बघितलं तर हे जास्तीत जास्त आकर्षित करणारं स्थान आहे. मग मंगळाचं जे आकर्षण आहे ते चुकीच्या लोकांमध्ये जाईल. अच्छा. त्याच्यामध्ये मनुष्याला निश्चितच दगाफटका होऊ शकतो. आता हं. मिथुन लग्नाला आपण बघितलं तर कालपुरुषाच्या राशीनुसार तूळ राशी जी आहे ही पंचम स्थानामध्ये आलेली आहे. मग तिथे सुद्धा मंगळ जो आहे तो पहिली गोष्ट स्थानबली नाहीये. आता हां. मंगळ मिथुन लग्नाला षष्ठ स्थानामध्ये स्थानबली पण होईल आणि राशीबळी पण होईल. हां. त्याला राशीबळ पण नाही म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्या वृश्चिक राशीमध्ये ती त्याची स्वतःची रास आहे आणि तो निश्चितच आव्हानात्मक राहील. सर म्हणजे आता अजून एक मला प्रश्न होता, की चंद्र, राहू इथे अग्नितत्वाच्या राशीत आहे आणि ही मंगळाची रास आहे. तसंच षष्ठ स्थानामध्ये मंगळाचीच रास आहे, पण तिथे जलतत्वाची रास आली. तर हं, चंद्र, राहू समजा वृश्चिकेत असते, तर हं. काय फळ राहिलं असतं? आणि आता इथे चंद्र, राहू मेषमध्ये अग्नितत्वाच्या राशीत आहे, तर काय फळ राहील? पहिली गोष्ट लक्षात घ्या, हं. 1, 5, 9 ह्या राशी अग्नितत्वाच्या आहेत. हो. त्याच्यामध्ये राहू जरी असेल किंवा चंद्र जरी असेल, तरी हं. सुद्धा मानसिक स्थिती स्फोटक असते. तुम्ही अच्छा. तुम्ही सिंह लग्नाच्या राशीतलं सिंह राशीतला चंद्र बघा, धनु राशीतला बघा आणि त्या ह्याच्यामध्ये मेषचा बघा. मेषातला. हां. आक्रमक असतो. आता हा हां. आक्रमकपणा त्याला फलदायी ठरेल का? तर नाही. नाही. कारण तिथे राहू आहे. हां. राहू हा जेव्हा मेष राशीमध्ये असेल, तर ती कालपुरुषाची प्रथम रास आहे. जातकाच्या जीवनामध्ये मेषेचा राहू असणाऱ्या लोकांवरती आरोप प्रत्यारोप ह्या सतत घटना घडत असतात, हे निश्चित आहे. म्हणजे हां. इथे सुद्धा जातकाला तेवढी मुभा नाहीये. म्हणजे ह्या अच्छा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅडम भोगाव्याच लागतात आणि असे जे संकट परिस्थिती ही उभीच राहते आपल्या समोर. मग हं, हं. ती जी परिस्थिती ही जर अशी राहिली तर त्याच्यामध्ये माणसाचा विनाकारण वेळ खर्च होतो. मला सांगा आता आपल्या इथे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत. काही हां. आता युवा आहेत. तर त्यांना जर दूरदृष्टी कळली तर त्यांच्या जीवनामध्ये संकट ही उभी राहत नाहीत. पण अशी काही ग्रहस्थिती असते की त्यांना अधिक कष्ट करावे लागतात. त्यांना भरपूर आव्हानं पेलावं लागतात. तर ते आव्हानं कोण देतं? गुरुसारखा ग्रह आव्हानाला सामोरं जाऊ देत नाही. तो सांगतो हां. नमतं घेतो. त्याला हं. आदर-तिथ्य सगळं काही मिळतं. मंगळ हा अपेक्षित काय असतं हे मी तुम्हाला वाक्य सांगतो. जरा हं. तुमचा माईक बंद करा कारण का कुत्र्यांचा आवाज येतो भरपूर. हो सर. हां. तर मंगळाला काय मत आहे, की मी करेन तो कायदा. हा मंगळाचा स्वभाव आहे. दुसरी गोष्ट की काही लोकं तुम्ही जेव्हा मीटिंगमध्ये जाता, एकत्रपणा येतो, त्यावेळेला तो सतत काही ना काहीतरी खोड्या काढणं किंवा आपल्याला दुसऱ्यांना त्रास कसा होईल याच्याकडे त्याचं लक्ष जास्ती असतं. मग अशा वेळेला तो त्या ठिकाणी फलदायी ठरेल का? कारण का की त्याचं नशीबच तसं आहे. म्हणून तुम्हाला पत्रिका तपासते वेळी लग्नातला मंगळ असला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी यदाकदाचित मिथुन राशीतला असल्यामुळे समाधानकारक त्याला रिप्लाय मिळणार नाही किंवा फलादेश मिळणार नाही. आता हाच मंगळ जर मेषेतला असेल, तर तो स्वतःच्या राशीतला असेल. मग तो शत्रुयुक्त नसावा. म्हणून जेव्हा पत्रिका आपण एखादी पाहतो, तर प्रथम स्थान हे निश्चितच शुद्ध किती झालेलं आहे. तर या ठिकाणी पत्रिकेमध्ये रवी आणि गुरु हे 2 ग्रह अतिशय उत्तम प्रतिसाद देतील. गुरु हा त्रिकोणाचा कारक आहे, भाग्याचा कारक आहे. तर हा निश्चित भाग्यवान होईल. पण मंगळ हा त्या भाग्यामध्ये त्याला डिस्टर्ब करेल, भावंडांचं दुःख निर्माण करेल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, त्या त्याच्या जीवनामध्ये घडतील अकॉर्डिंग टू धिस होरोस्कोप. आता ह्याच्यातले मायनस पॉइंट काय आहेत? भागवत मॅडम येतो तुमच्याकडे. मायनस पॉइंट काय आहेत? आता त्या मायनस पॉइंटमध्ये शनी हा दशमात आलाय. तर त्याच्या कृतीमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्याच्यावरती येतील. कारण त्याला जे काही कार्य मिळेल, ते कार्य त्याच्यावरती अनेक तऱ्हेने जबाबदाऱ्या घेऊन त्याला पूर्ण करावं लागेल. शनी हा फार रिस्पॉन्सिबल आणि रिस्पॉन्सिबिलिटी देणारा ग्रह आहे. मग त्या ठिकाणी तो ग्रह अ, चांगला खुलेल का? मग आता दशम स्थानामध्ये मंगळ हा लवकर तयारी करेल. शनी हा विलंबाने तयारी करेल. अधिकतम ज्या घरच्या माणसाची अधोगती कुठे आहे मी तुम्हाला सांगतो नेमकी. माणूस जेव्हा प्रसंगामध्ये अडकतो, त्याचा लग्नेश जो आहे
तो भावनिक राशीमध्ये आहे, तर निश्चितच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भावना प्रधान असणाऱ्या गोष्टीची हा तिथे अडकून राहील. जेव्हा एखादी व्यक्ती बेधडक असते, ती कोणाचंही ऐकून घेत नाही. तो स्वतःचंच खरं करतो आणि त्यावेळेला तो त्याचा निर्णय आणि त्या लोकांमध्ये गुंतवणूक न करता तो सरळ तिथे बाहेर निघतो. म्हणजे तो काही त्या लोकांशी समाधानी किंवा सहचारी नसतो. तो बाहेरच निघतो. म्हणजे तो एकाकी जीवन जगतो आणि झुंज पण देतो. पण सोबत इथे रवी आहे, तर त्याला अंडर कंट्रोलच राहावं लागेल. आता राहिला भाग असा, राहू चंद्राची जी युती आहे, ती हानिकारकच आहे, असं निश्चित आहे. आता फ्युचरमध्ये जेव्हा बघायचं असेल, तर आता पुढे जाऊया. आपण भागवत मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे सांगा. तर समजा मंगळ कुठेतरी एकटा असतात चांगल्या ठिकाणी, पण नेमका तो शनी किंवा राहू किंवा केतू यांच्या दृष्टीत असतात, तरी देखील तो म्हणजे जशी तुम्ही आत्ता फळं सांगितलीत, तर तसंच म्हणजे तर ते तुम्ही जरा सांगाल का काय त्याचं होईल? सांगतो. आता पहिल्या डोक्यातून एक काढा, की राहूची दृष्टी. हा. बऱ्याच वेळेला ना आपलं काय झालेलं आहे, की राहूच्या दृष्टीमुळे आपला झालाय गोंधळ. राहू हा जिथे असतो तिथेच तो त्याचं स्थानबळ आहे. जे ओके. फलादेश आहे तो. हा. राहू केतूला ह्या दृष्ट्यांचा जो समावेश केलेला आहे, तर त्याची हा. दृष्टी तुम्हाला अशी गणित करून काही उपयोग होणार नाही. इट्स अ वेस्ट ऑफ टाईम. हा. दृष्टी दिलेली आहे ती अन्य दृष्ट्या ज्या आहेत त्या 4, 7, 8 मंगळाच्या आहेत. 5, 7, 9 ह्या गुरुच्या आहेत. 3, 7, 10 ह्या शनीच्या आहेत. त्या दृष्ट्या निश्चित आहेत. बाकी इत्यादी ग्रहांना 7वी दृष्टी ही निश्चित आहे. आणि अशाच वेळेला तुम्हाला जर समजा फलादेश हवा असेल, तर जर समजा हाच मंगळ कधी फलदायी ठरेल. एक तर त्याला स्थान चांगलं मिळालं पाहिजे. जसं आपण इथे हं. बघितलं, तर वृश्चिक राशीमध्ये षष्ठ स्थान आहे, हे हं. त्याचं स्थान बलवान आहे. कारण हं. तो तिथे शत्रूशी मुकाबला करू शकतो. आता हं. तुम्हाला जर फलादेश बघायचा असेल, तर समजा षष्ठामध्ये मंगळ असेल, तर तुम्ही आवर्जून बघा. एक तर तो स्थानबली, राशीबली झाला, तर त्या ठिकाणी त्याच्या कार्याला लवकरात लवकर सुरुवात होते. माणसं हं. वयाच्या 17-18 वर्षी घरातून बाहेर निघतात आणि कामाला सुरुवात करतात. कारण तो हं. रेंगाळत बसणारा प्लॅनेट नाहीये. हं. इथे कसं आहे, की तो डिपेंडंट का आहे? कारण का, की तो रवी युक्त झालेला आहे. तर त्याला हं. स्वतःचे अधिकार कमी झालेले आहेत. हं. त्याला जनमानस, त्यांची परंपरा, त्यांचं कुटुंब, त्यांचा हं. पूर्णपणे ज्याला व्यवहार म्हणतो, हं. कुठेतरी नालस्ती होऊ नये, सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये राहायला लागेल. इट इज कंट्रोल बाय सन, म्हणजे सूर्यापासून त्याला हं. तिथे सुरक्षित हं. आहे. पण तरी हं. सुद्धा मंगळ हा मिथुन राशीचा तुम्ही पहा, यदाकदाचित त्याच्या विचारांमध्ये बरीचशी आंदोलनं होतात. मुळामध्ये एक हं. लक्षात घ्या, की राशींचं जे महत्व आहे, तर कन्या रास आणि मिथुन रास ही व्यापारी तत्वाच्या राशी आहेत. कारण का, की तो बुधाच्या त्यांनी निवडलेल्या आहेत. हं. आणि बुधाच्या राशीमध्ये जेव्हा व्यापारातलं नुकसान होतं, हं. त्याला कारणीभूत काय, की त्याची स्वतःची अक्कलच गहाण ठेवलेली असते. हं. म्हणून तो चुकीचा निर्णय घेतो. कारण हं. अकलेने चालणारी व्यक्ती ही हं. व्यापारामध्ये नुकसान करत नाही. हं. यदाकदाचित जर नुकसान झालं तर ती उणीव भरून काढते. हं. कळलं? त्यावेळेला हं. तुम्हाला मिथुन आणि कन्या रास जी आहे, ती चांगल्या ग्रहाने युक्त हवी. वाक्य नीट ऐका. हं. चांगल्या हं. ग्रहाने युक्त हवी. कधी-कधी सगळ्याच लोकांना व्यापार जमतो का? त्यावेळेला तुम्हाला एखादा प्रश्न आला, तर तुम्ही अवश्य मिथुन आणि कन्या रास ही तपासून पहा. त्याच्यामध्ये असणारे ग्रह यदाकदाचित राहू उच्चीचा आपण म्हणतो, पण तरी हं. सुद्धा तो त्या ठिकाणी तुमचं नियंत्रण फेल करतो. कारण का, की शेवटी हं. तो तुम्हाला गुंतवतो, कुठेतरी काहीतरी हं. तक्रारी निर्माण करतो आणि तो हं. राहू आपल्याला जसं वाटतं, की तो हं. मिथुनेचा उच्चीचा राहू आहे, तर हं. तो तसा फलादेश देत नाही. कधी-कधी चांगलं जे काही अर्थकारण चाललेलं असतं त्याच्यामध्ये बाधा आणतो आणि तुम्हाला तिथून तो डिस्कंटिन्यू करतो. हा एक पार्ट आहे. सेम केतू हं. सुद्धा, हं. सेम शनी सुद्धा. म्हणजे हं. तिथे शनी हा त्याचा मित्र जरी असला, तरी त्यांना तो वाट पाहायला लावतो. विलंब. हं. आता तेच हं. तुम्ही आपल्याकडे जेव्हा जे लोक असतील, तर 1973 साली जन्माला आले असतील, त्यांचा हं. शनी मिथुनला होता. तर हं. त्यांनी सुद्धा व्यवसाय करताना दीर्घकाळ घेतलेला हं. आहे. हं. किंवा कन्या राशीचा समजा शनी असेल, तरी सुद्धा त्याला जे काही लेवल जी आहे, तर हं. शनीचं पूर्ण एक राउंड झाल्याशिवाय तुम्हाला ती जे काही महत्व पाहिजे किंवा प्रॉफिट हं. पाहिजे, तो तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला 30 हां. वर्षानंतरच
तुम्हाला जे काही पैसे हम्म, आहेत किंवा पोझिशन आहे हम्म, ती त्याला, हम्म, कारण तो शनी हा नेहमी असा ग्रह आहे की अनुभवी व्यक्तीसारख्या व्यक्तीलाच तो त्या ठिकाणी नेऊन ठेवणार. हा, त्याचा अनुभव हा निश्चित आहे. कळलं का? हम्म, हम्म, तर हम्म, अशाने तुम्हाला कन्या आणि मिथुन राशीचा विचार करायचा आहे. आता त्यात मध्ये आपण जर विचार केला तर कर्क राशीमध्ये कोण आहे? तो बुध आहे. हा हम्म, कोण आहे? तर लग्नेश आहे. हा, मग पहिल्यांदा हे एक तर ही रास आहे ना, ही सर्व्हिस जोडियाक आहे, म्हणजे सेवा, हा, हा, सेवक अशा हम्म, तऱ्हेची आहे. मग त्याला ते पहिल्यांदा करावंच लागेल. हा, म्हणून तुम्ही कर्क राशीमध्ये ज्या वेळेला ग्रह असतील तर जातकाला कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या बाहेर कुठे ना कुठेतरी त्याचा सर्व्हिसशी म्हणजे सेवाकरी व्यक्तीशी हम्म, संबंध येणारच येणार. हम्म, मग त्या घरामधली कामं असो, बाहेरच्या लोकांची कामं असो, अनेक जबाबदाऱ्या असो, तर कर्क हम्म, राशीतले ग्रह तुम्हाला तपासले पाहिजेत, हा नियम आहे. हम्म, पण या कुंडलीमध्ये कर्कराज ही धनस्थानात आलेली आहे, तर हम्म, त्यावेळेला कुटुंबाचाच जास्ती विचार केला जातो. हम्म, आता तीच रास जर समजा कर्क रास जर पंचमात आली असती हम्म, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे मीन लग्न आलं असतं. हम्म, तुम्ही आवर्जून बघा, ज्यांचं मीन लग्न असेल हम्म, त्यांची कर्करास ही पंचमात आले, हम्म, त्या व्यक्तींना जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्या संततीवरती करावंच लागेल. हम्म, हे ठरलेले नियम आहेत. राशी कुठे विराजमान आहे त्याचे जे प्रश्न आहेत, आता ही मी जी हम्म, तुम्हाला हे जे शिकवतो ही जेमिनीची तयारी आहे. हा हा, जेमिनी जो आपला अभ्यासक्रम आहे त्याची तयारी आहे. मग त्याच्यावरती हा, तुम्हाला कळलं पाहिजे, ठरवलं पाहिजे की हा. अशा गोष्टी होणारच. पण म्हणजे तुम्ही मीन लग्नाचं बोलत, ते मीन रास असेल तरी तेवढंच लागू पण पडतं नाही का मग का तेव्हा तसं नाही? चंद्र रास असेल तरी सुद्धा तुम्ही चंद्रापासून असणारे जे ग्रह आहेत त्याला हम्म, सुद्धा ते लागू पडतात. हा, ओके, ठीक आहे. थँक्यू. जोगळेकर हो, साहेब बोला. थँक्यू. थँक्यू. बोला जोगळेकर साहेब. हा सर, त्याच्यामध्ये आता यांचा शनी दशमात आहे. पण बिझनेस करता तुम्ही आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ते तेवढं सक्सेस मिळणार नाही, कारण बुध म्हणजे मिथुन राशीत एवढे ग्रह आहेत. तर यांना आपण म्हणजे त्यांनी केलाय का, व्यवसाय केला का नोकरी केली नाही नाही, या व्यक्ती? पहिल्यांदा या व्यक्तीची नोकरीच होती. अच्छा. मी तुम्हाला नियम फार महत्वाचे आहेत. हा. बुधाची व्यक्ती मग ती कन्या राशीची असो का मिथुन राशीची असो, ही व्यक्ती कोणाकडे तरी शिकायला जाणार म्हणजे जाणारच. हा व्यवसाय शिक्षणाचा भाग आहे अच्छा. आणि तो व्यवसाय शिकेल. हम्म. कळलं का? आणि त्याच्यामध्ये चतुरता कशी असते मी तुम्हाला सांगतो. हम्म. मी थोडासा जोक पार्ट आहे. हा. अमेरिकेमध्ये रस्त्यामध्ये दोन भिकारी बसलेले असतात. हम्म. एकाच्या हातामध्ये ओम असतो हम्म. आणि दुसऱ्याच्या हातामध्ये जेजूस कैशी ती टी हा. असते, ते सिम्बॉल असतो. हम्म. तर अमेरिकेमध्ये चालताना लोक रस्त्यामध्ये जास्तीत जास्त पैसे कोणाला देतात, तर त्या क्रॉस असलेल्या माणसाला. तर बरोबर. तिथून एक प्राध्यापक चालला असतो, तो त्या ओमाला सांगतो की तुझा धंदा इथे चालणारच नाही, कारण का की इथले जे नागरिक आहेत ते नागरिक सगळे ख्रिश्चन आहेत, म्हणून बरोबर. ते जेजूस क्राइस्टला जास्ती बिलीव्ह करणार आणि ह्यालाच ते सगळे पैसे म्हणजे भीक मिळणार, तुला मिळणार नाही. तर तो बरोबर. बोलला की तुला माहिती नाही, आम्ही दोघं एकाच जातीचे आहोत. त्याच्या हम्म. हातामध्ये त्रास दिल्यानंतर बोलतो की केम छे भाई, सारू छे की नाही. आणि ही ही बुधाची कल्पना आहे. म्हणून बाजारामध्ये 3-3, 4-4 दुकानं एकाच टाईपची, हे हम्म. मालक एकच असतात, हो. फक्त मध्ये पार्टिशन असतं. मग तशाच प्रकारे तुम्हाला बुधाचे जे चाणाक्ष भाग आहेत ते हम्म. ओळखता आले पाहिजेत. आता जसं आम्ही चव्हाण मॅडम आहेत, ह्या आमच्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीच्या तिथे कार्यरत आहेत. हम्म. तर त्यांचं ते स्वतंत्र दुकान आहे, हम्म. पण लिस्टेड कुठे आहे? तर अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे. अभिषेक. बरोबर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तर ती भूमिका जी आहे ती बुधाकडची आहे. पण आता यांचा मंगळ जो आहे तो प्रथम स्थानात आल्यामुळे रवीच्या कंट्रोल खाली आहे, म्हणजे बिझनेस मध्ये त्याला मंगळ दूषितच समजायचं ना. हा हा. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही जेव्हा कन्येचा मंगळ, मिथुनेचा मंगळ तपासा, हम्म. त्यांचे निर्णय चुकलेलेच असतात. बरोबर. आता जसं की रवी मंगळाची युती आहे, वडिलांशी जमत नाही,
हम्म, कारण का की तो त्या रवीला किंमत देत नाही. हम्म, त्याच्यामुळे कम्युनिकेशन थांबतं. म्हणजे तो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये त्याचं दुःख होतं. हम्म, त्याला दुःख प्राप्त करावं लागतं. असा भाग जो आहे तो पत्रिकेमध्ये कालांतराने कधी ना कधीतरी त्याला त्याच्या जीवनामध्ये उभा राहणार हे ठरलेलं आहे. बरं, आता तुमचा प्रश्न आहे की दशम स्थानामध्ये शनी असल्यावरती काय, असं हो म्हणणं आहे तुमचं? हो असं म्हणणं आहे. हरकत नाही. गुरुच्या राशीत आहे, हो. स्थान त्याचं आहे दक्षिण दिशेचं. हम्म. त्याला जोपर्यंत तो आपला विषय निघाला होता, तो कोणाकडे तरी ट्रेनिंग घेणार की नाही घेणार, त्याशिवाय तो त्या ठिकाणी पुढे जाणारच नाही. बुधाची व्यक्ती अशी आहे, लग्नी बुध असेल तरी सुद्धा, बुधाच्या राशीतले ग्रह असतील तरी सुद्धा, तो व्यक्ती अनुभव घेण्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली काही ना काहीतरी कार्य करणार आणि त्याच्यानंतर स्वतंत्र दुकान उघडणार, म्हणजे बरोबर. व्यवसाय उघडणार. हो दुकान म्हणजे व्यवसाय सुरू करणार. आणि बरोबर. बुधाचे लोक एवढे चाणाक्ष असतात की ते हाताखाली काम करायला बिलकुल त्यांना काहीही वाटत नाही. हम्म, बुध हा निश्चितच वैचारिक प्लॅनेट आहे. त्याला बरोबर. कल्पना आहे की मला कुठलं शिखर गाठायचं आहे, त्याच्याकडे पूर्ण अंदाज असतो. जसं आता मी 2 भिकाऱ्यांची गोष्ट सांगितली तुम्हाला. बरोबर. त्यांचा उद्देश आहे तुम कमाओ मैं कमाता हूं, दुकान एक ही आहे. हम्म. पण त्यांनी आयडिया काय लावली की क्रॉस आणि ओम हा. या लोकांनी हातात घेतलेलं आहे, म्हणजे धंदा एकाच ठिकाणी होणार आहे. हा, नाही. असं आहे. ओके कळलं? सर. बरं, एनिवे. बरं, पुढे आणखी कोणाला हात वर केलेत? बोला. हाँ सर, सर सर मैंने किया था। सर इधर 10वें स्थान में आपने शनि बोला है। शनि तीसरी दृष्टि शुक्र के ऊपर है और 9वां यस, में भी शुक्र के साथ शनि है, तो ऐसा यस. बोल सकते कि उनका शुक्र डैमेज हो गया है। नहीं, अभी कैसा है देखिए, शुक्र आजाद भी नहीं होना चाहिए, ऐसा कहना है। अच्छा डैमेज नहीं है। शुक्र अगर समझो आजादी ज्यादा मिल गई तो बिगड़ जाएगा। ये जल्दी बिगड़ने वाला प्लैनेट है। अच्छा शुक्र को अगर ज्यादा आजादी मिली तो वो खो जाएगा। इसके लिए शुक्र को किसी भी नियंत्रण में रहना चाहिए। समझ गए? अभी तो शुक्र ये राहु प्लस के साथ, पॉइंट है। एक मिनट, शुक्र अगर राहु के साथ में आया, नॉट परमिटेड। वो बिगड़ने वाला ही है और बिगड़ाने वाला ही है। शुक्र केतु के साथ में आया तो खुद के पैर पर वो खुद कुल्हाड़ी मारेगा, ये निश्चित है। शुक्र किसके साथ में जमेगा? मंगल के साथ में कभी नहीं जमेगा, कलह होगा। शुक्र शनि का रिश्ता, शुक्र बुध का रिश्ता ऐसा है, शुक्र रवि का रिश्ता ऐसा है कि वो संभाल लेंगे। समझ गए? इसीलिए शुक्र के बारे में अगर हमको जो हैप्पीनेस है, पूरा सौख्य हमारा शुक्र किसके साथ में और किसके कंट्रोल में है, समझ गए? ये बात है। थैंक यू सर। बरं, आणखी कोण आहे आता? बरं, आता इथपर्यंत आपण प्रवास केला. सर आता एक ग्रह, हा बोला बोला. इथे आपण मंगळ षष्ठात चांगला पाहिलं, पण हो. तो जर केतू किंवा राहूच्या बरोबर असेल तर काय नाही, होईल? मग कसं असतं मॅडम, तुम्हाला सांगतो मी. जीवनामध्ये जे काही संकट उभी राहतात, 2 पार्ट आहेत, मी तुम्हाला सांगतो. परवाच असं झालं होतं, आपलं एक लेक्चर झालं होतं. तर जेव्हा मंगळ, गुरु किंवा रवी किंवा राहूच्या सोबत जेव्हा जातील ना, एक तर मिळालेलं निघून जाणे, हा एक पहिला प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं लग्न झालंय, चांगली पत्नी मिळाली असं समजा, किंवा पती मिळाले, पण ते दुर्गुण त्यांच्या अंगी आले, तर शुक्र राहूची युती असेल किंवा केतूची युती असेल शुक्राची, किंवा मंगळ शुक्राची युती असेल, तर त्या ठिकाणी त्या शुक्राला अधिकार कमी होतात आणि त्यांच्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. शुक्राचे अधिकार जे आहेत, एक तर तो डेलिकेट प्लॅनेट आहे, त्याला कुठे चांगलं, तर त्याला पहिली गोष्ट बघा, शुक्र 12व्या स्थानामध्ये आहे आणि शुक्र लग्नस्थानामध्ये आहे आणि शुक्र धनस्थानामध्ये आहे. तर जी ब्युटी असते ती निश्चित कोणीही तिचं घालवू शकत नाही, ती त्याला प्राप्त होणार. जन्मताच बाळ जेव्हा सुंदर असतं, सुंदरतेकडे त्याचा प्रवास सुरू असतो त्याला, कारण शुक्र 12, 1, 2 या ठिकाणी असेल तर निश्चितच त्याचं जे स्वरूप आहे ते उत्तम असतं. आता राहिला भाग काय, तुमचं म्हणणं आहे की मंगळ आणि केतूची युती असेल, षष्ठात युती असेल तर ठीक आहे. एक तर स्थानबली म्हणून तुम्हाला मंगळाला हरकत नाही, पण तो केतुयुक्त झाल्यानंतर काय होतं की मंगळाची कुचंबणा होते. त्याला जे स्वातंत्र्य पाहिजे ते स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणून तो पुढे जाऊन त्याचं कार्य पूर्ण करू शकत नाही. आणि व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यावरती पूर्णपणे स्वातंत्र्य असतं, तुम्हाला दिलं जातं स्वातंत्र्य,
हं. तेव्हा तुम्ही अधिक प्रगती करता. पण जेव्हा राहू मंगळाची युती एकत्र येते, केतूची युती, तर मिळालेलं पण तुम्ही घालवून बसता. कारण काय, इट इज कंट्रोल बाय समबडी. अच्छा. म्हणून केतू मंगळ, राहू मंगळ यांच्या ज्या काही युत्या आहेत त्याच्यासाठी भरपूर श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात, असा भाग आहे. अच्छा. त्या ठिकाणी तुम्हाला दीर्घकाळ ते मिळेलच. त्याच्यानंतर काही तक्रारी असतात, तुम्हाला दलबदल करावे लागतात, कॉम्प्रोमाइज करावे लागतात. म्हणजे मंगळ हा शेवटी काय होतं की त्याचे निर्णय जे आहेत ते निर्णयामध्ये बदल होतो. अच्छा. तो निर्णय चांगले घेऊ शकत नाही, असं आहे. बरं. कळलं? वृश्चिकेचा स्वराशीतला मंगळ सुद्धा असेल पण तो शनियुक्त नसावा. म्हणून आकाशामध्ये जेव्हा गोचर चालतं त्यावेळेला तुम्ही पाहिलं पाहिजे की खरोखर हे गोचर त्याच्या उपयोगाचं आहे का. जी काही आपल्या जीवनामध्ये होणारी आंदोलनं आहेत, आता उदाहरणार्थ आजचा चंद्र समजा मीन राशीमध्ये आहे. आजचा चंद्र जर मीन राशीमध्ये असेल तर तुम्ही मेष राशीच्या लोकांकडे गेलात तर आजचा चंद्र त्याच्यासाठी पॉझिटिव्ह नाही, कारण तो त्या राशीला 12वा आहे. मग आपलं जे फलित आहे गोचरचं, जे रोजचं आपण भविष्य जाणतो, त्याला चंद्राचा फलादेश उपयोगी पडतो. कारण चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे. त्याच्यातून फिल्टर होऊनच सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे नवग्रहांची जी काही आकाशामध्ये जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये चंद्रापासूनच आपल्याला योग होतात. म्हणून तिथे चंद्र मुळाचाच दूषित असेल, मूळ पत्रिकेमध्ये चंद्र दूषित असेल तर त्याला त्या चंद्राला हाल अपेष्टा भोगावे लागतात. तिथे चंद्र हा धनेश आहे आणि तो राहुयुक्त झालेला आहे, मेषेत आहे. म्हणजे त्याचा मेष राशीतला चंद्राला स्वतंत्र अधिकार फार कमी आहेत. बघा तुम्ही, त्याला रोजचं भ्रमण करावं लागतं. 2 दिवसांनी त्याची रास बदलते, त्याची तत्व बदलतात. म्हणजेच काय की त्याच्यावरती नियंत्रण ज्या राशीमध्ये तो प्रवास करत असेल त्याचं असतं. कळलं? गॉट इट? हो सर. मला एक विचारायचं होतं, विचारू? हा बोला. गोचरेप्रमाणे आज मंगळ बुध धनुमध्ये आहेत. तर बरोबर. मंगळाची दृष्टी येते शनीवरती दशमात आता. हो आणि हो आता बरोबर. शनीवरनं राहू म्हणजे मूळच्या शनीवरनं राहू चाललाय. तर ही सगळी सध्या आणि चंद्र पण आता मीनेलाच आहे. तर मीनेला. मग आत्ताची कंडिशन किंवा सध्याची कंडिशन हो. काय असेल? मग आता त्याला ना मोमेंट म्हणतात आपल्या ज्योतिष भाषेमध्ये. आता मोमेंट मध्ये जर तुम्ही गेलात तर तेव्हा तुम्हाला 1 अंशाचा जो टॉलरन्स आहे, जेव्हा हा. तो स्विच ऑन और स्विच ऑफ हा जो भाग आहे हा. तो तुम्हाला त्या ठिकाणी जो अंशात्मक योग जेव्हा एखाद्या राशीमध्ये होतो, आपण बघितलं तर समजा की मिथुन राशीमध्ये मंगळ, गुरु आणि सूर्य हे 3 ग्रह आहेत, बरोबर आहे. पण ते भिन्न भिन्न अंशावरती आहेत, बरोबर आहे. हो. आता तिथून जर शनी सारखा ग्रह ज्या वेळेला 1973 साली गेला असेल त्यावेळेला केतू पण सोबत होता. त्यावेळेला ह्या बाळाचं वय काय असेल? आता 66 आहे, म्हणजे 74 साली किती वय असेल? 7 वर्ष, 7 वर्ष. बरोबर आहे. तरी सुद्धा त्याचा इफेक्ट जो आहे तो त्याच्या मानसिक याच्यावर मिळतो. कारण लहान वय असतं त्यावेळेला यदाकदाचित दुसऱ्यामुळे तो स्वतः चुकत असेल किंवा त्याला दुःख होत असेल, हा भाग आहे. त्याच्यानंतर परत आपण जर बघितलं तर पुन्हा आपण मिथुनेचा शनी हा 2004 साली आला. कळलं? हम्म. मग 2004 साली ही व्यक्ती मॅच्युअर्ड होती की नाही? हो. बरोबर हो. आहे. हा. हा, आता तिथून जाताना तुम्हाला जे डिव्हिजन जो चार्ट आहे तो अंशात्मक करायला पाहिजे. एका राशीचे 30 अंश आहेत. हम्म. तर नेमका तिथून प्रवास करते वेळी जे काही तिन्ही ग्रह आहेत हे शनीचे शत्रू आहेत. गुरु हो. सम आहे, पण तरी सुद्धा तो रवीला त्रास देणार, मंगळाला त्रास देणारच देणार. मग तेव्हा जेव्हा ज्याला ओव्हरलॅपिंग म्हणतो तर तिथे काही घटना ज्या आहेत त्या ऍक्सिडेंटल होऊ शकतात, म्हणजे गोचर पाहताना. हो. मग प्रामुख्याने आपण बघितलं तर राहूचं गोचर आहे, केतूचं आहे, शनीचं आहे. ते मेजर प्लॅनेट आहे, दीर्घकाळ वास्तव आहे. गुरु सहसा वाईट करण्यासाठी धजत नाही किंवा विचारधारा नसते गुरुची. गुरु हा स्वतः अडचणीत पडणारा ग्रह आहे. कसा? समजा गोचरीने गुरु गेल्या वेळेला आपण बघितलं तर मीन राशीमध्ये राहू गुरुची युती दीर्घकाळ चालली, तर त्याचा फटका कोणाला बसला? राहूला नाही बसला, त्याचा फटका गुरुला बसला. कारण त्याला एक्झिट नव्हतं, त्याला अधिकार कमी होते. म्हणून तुम्ही जर पूर्णपणे
23चं जर वर्ष बघितलं तर त्या ठिकाणी अनेक समस्या उपस्थित झाल्या होत्या फायनान्शियल, नाही का? हो. मग असं जर कोणाच्या राशीमधून मुळातला राहू जर जात होता, आता जसं राहू मीन राशीमध्ये आहे, तर तरी सुद्धा काही ना काहीतरी घटना त्या मीन राशीच्या लोकांना जर तिथे ग्रह असेल तर त्याला इफेक्ट होणार म्हणजे होणार. पण त्याची मोमेंट पाहताना तुम्हाला अंशात्मक, जसं चव्हाण मॅडम जेव्हा तुम्हाला शिकवतात तर त्या अंशात्मक जास्तीत जास्त विचार करतात आणि तुम्हाला तिथे ज्याला आपण म्हणतो किनारा असतो त्या किनाऱ्यावरती घेऊन जातात. म्हणजे किनारा म्हणजे काय? बॉर्डर. किनारा म्हणजे काय? बॉर्डर. मग त्या बॉर्डर लाईनला जेव्हा एखादा ग्रह येतो आणि त्याची त्यावेळची स्थिती कशी असेल, तर बघा दीर्घकाळ वक्री होणारा हा शनी कदाचित येऊन परत मागे जाईल, परत पुन्हा येईल. म्हणजे कधी कधी व्याप जे असतात ते वाढतात. नाही वाढत का? वाढतात ना. आता राहू काय कायम वक्रीच असतो, तो काय मार्गी होत नाही, नाही का? मग अशा वेळेला तुम्हाला मार्गी आणि वक्री ह्याच्याबद्दलचा जो शोध आहे तो घेणं गरजेचं आहे. एखादा ग्रह जर त्यावेळेला तिथे येता येता मागे गेला असेल, तो सेकंड स्ट्रोकला निश्चितच काही ना काहीतरी इफेक्ट करून जाईल, डिफेक्टेड होईल तो त्या ठिकाणी त्या शत्रूला. आणि एक आणखी दुसरा भाग आहे, तुम्हाला सांगतो. मुळामध्ये आपण जर बघितलं तर राजेश खन्नाला कधी वाईट दिवस येतील का असा जर विचार केला तर निश्चित येतील किंवा आले. का आले? कारण शनी मंगळ समसप्तक योगात मूळ कुंडलीमध्ये होते. म्हणजे कालांतराने जातकाचा माज आहे तो उतरणार एवढं नक्की. हो. 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 हे ठरलेलं आहे. हो. चांगले चांगले दिग्गज पराभूत होतात. त्याला कारण काय? ही कुंडलीमधली मूळ स्थिती. हो, स्थिती. मग अशा वेळेला तुम्हाला ट्रान्झिस्टचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही तिथे फलादेश तुमचा चुकेल. मग आता ह्या कुंडलीमध्ये म्हणा किंवा आणखी कुंडलीमध्ये म्हणा, त्यावेळेला तुम्हाला योगकारक ग्रह आता आपण विचार करूया थोडासा. पहिली गोष्ट म्हणजे बघा इथे केंद्रस्थानामध्ये गुरु आणि बुधाच्याच राशी आहेत किंवा कॉमन जोड्या आहेत ना त्या. मिथुन आणि कन्या, धनु आणि मीन, दोन राशी ह्या केंद्र स्थानामध्ये आलेल्या आहेत. ह्याच्यावरती जे सपोर्टिंग म्हणून बुधाकडे राजयोग करणारा ग्रह कोण? तो स्वतः बुध. म्हणजे मिथुन लग्न आणि कन्या लग्नाला बुध हा स्वतः एकटा स्वतःचं भलं करून घेणारा प्लॅनेट आहे. भलं करून म्हणजे राजयोग करून. म्हणजे त्याला जे काही महत्व किंवा व्यापारामध्ये लोक आहेत ते भरपूर पैसे कमवतात, तो बुध हा एकटा कामी येतो. म्हणून ह्या ठिकाणी तो दुसऱ्या ग्रहाची अपेक्षा ठेवत नाही. तुम्ही ऑलवेज बघा, बुध ह्या ग्रहाच्या राशीचे असणारे लोक हे आपले निर्णय स्वतः ठरवतात. पण राशी जर दूषित झाली असेल त्यावेळेला यदा कदाचित निर्णय चुकण्याची शक्यता असू शकते. म्हणून मिथुन लग्न ह्याला राजयोग करणारा स्वयं ग्रह हा बुध आहे. आणि त्याची जी सप्तम स्थानातल्या ज्या दोन राशी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये सप्तम आणि दशम ह्या गुरुच्या आहेत. म्हणजे बुध आणि गुरु हे चांगल्या अवस्थेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला तुम्हाला कुयोग बघितले पाहिजे की यांच्याशी केंद्रयोग कोण करतोय. आता बघितलं राहू आणि बुध यांचा केंद्रयोग आहे की नाही मूळ पत्रिकेमध्ये? हो सर. शनी, रवी आणि गुरु आणि मंगळ यांचा केंद्रयोग आहे की नाही? हो सर. आहे. हा, म्हणजे शनी ह्याचा मंगळ तर अर्थ अंशात्मक केंद्रयोग आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जातकाला तिथे भरपूर तोंड द्यावं लागेल, म्हणजे फेस करावे लागेल. जे काही समोरच्या व्यक्तीला जे फेस करणं म्हणतात तोंड द्यावं लागणार किंवा त्या ठिकाणी भरपूर वादविवाद होणार. हे कोण ठरवतात? तर शनी आणि मंगळ यांचे केंद्रयोग हे हानिकारकच ठरतात. मग ह्याच्या केंद्रयोगामध्ये असणारा ग्रह हा बलवान आहे का? हो, गुरुपेक्षा शनी बलवान आहे. रवीपेक्षा शनी बलवान नाही, पण तरी सुद्धा तो रवी हा त्याच्यापासून दुःख झेलेलच. मंगळ बिलकुल नाही, हे वाद होणारच. पण तुम्हाला केंद्रयोग तपासताना सुद्धा ग्रह कोण आहेत यांचे केंद्रयोग जेव्हा, म्हणजे काय तर केंद्रयोग म्हणजे अमरी तुमरीवरती येणं, एकमेकाशी स्पर्धा करणं, सतत काही ना काहीतरी दुःखामध्ये जाणं,
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला केंद्र म्हणजे मी मोठा का तू मोठा, आता आपल्याकडे राजकारण चाललेलं आहे बघितलं ना, मी मोठा का तू मोठा, त्याच्यामध्ये किती नुकसान झालं. मग हे असं जेव्हा नुकसान होतं तर त्यावेळेला माणसाने मी तर अशा विचारांचं हे आहे की जातकाच्या जीवनामध्ये जर संकट आली तर बुद्धीचा वापर जास्तीत जास्त केला तर तुम्ही सहजपणे त्या संकटातून बाहेर निघू शकता. बुद्धीचे दोन प्रकार आहेत. तुम्ही नुसतं मोठमोठ्याने बोलून साध्य होणार नाही. तुम्हाला काही गोष्टींवरती जे तुमची तत्व निश्चित ठरवायला हवी, अदरवाईज यू विल बी फेल. कळलं? चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे. सर बोला बोला. आमच्या सर एक मिनिट थांबा जरा, त्या बोलतायत ना. हा बोला मॅडम. हा सर, बरोबर आहे. बुद्धीने सर्व काम करायला हवं आणि बुध जर कुंडलीमध्ये दूषित झाला तर खूप प्रकारची हानी होऊ शकते. आणि सर, आतापर्यंत तुम्ही जे जे सांगितलंय ते एकदम अप्रतिम आहे, सगळं छान आहे. कसं आहे मॅडम की जर 2 मिनिटांमध्ये डिस्टर्ब करू नका. बुध हा ना रिलेशन मेंटेन करणारा प्लॅनेट आहे. म्हणजे एकमेकाशी नाती जोडणं हे जे काम आहे हे बुधाचं आहे. म्हणजे तो रिलेशनशिप जे आहे म्हणजे नाती गोटी, म्हणजे तुम्हाला प्रचार, तुमचे वाहवा, तुमच्या उद्योगाचा किंवा तुमच्या स्वतःचा जो लाईमलाईट आहे तो बुधाकडे आहे. बुधाशिवाय तुम्ही लोकांमध्ये जाऊ शकत नाही, लोकांमध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळू शकत नाही. पोचू शकत नाही. मग अशाच वेळेला तुमचा बुध जर समजा दूषित झाला असेल किंवा तो काही काळामध्ये तिथे त्रासदायक असेल, बुधाला नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा, बुध हा सुद्धा प्लॅनेट जो आहे तो एकटा जीव सदाशिव करणार आहे. कारण त्याला ना एक तर रवी आवडतो भरपूर, आणि तो म्हणजे आकाशामध्ये रचनाच अशी आहे की सूर्य बुधाधिपती. कळलं का? एक तर सूर्य बुध एकटा असेल तरी सुद्धा निश्चित चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल, म्हणजे मिळेलच, ठरलेले आहेत. कारण का की त्याचे जे काही स्वतःचे विचार आहेत ना ते अंमलात आणण्यासाठी त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, मिळायला हवं. कळलं? बरं, आता नेक्स्ट कोण विचारत होतं? बोला. पोद्दार मॅडम बोला, त्या बोलत होत्या. हॅलो. बोला. हा, बोला. नमस्ते सर. नमस्ते. सर, हा बुध जर इथे कन्येमध्ये असता स्वराशीचा आणि मंगळ आहे तिथेच, तरी सुद्धा या जातकाच्या व्यवसायाच्या बाबतीत अशा अडचणी आल्या असत्या का? हो हो, आता बुधा हा उच्चीचा झाला असता, चतुर्थ स्थानामध्ये झाला असता. राशी बरोबर. त्याची स्वतःची आहे, स्थान हे चंद्राचं आहे, चतुर्थ स्थान. तर चंद्र बुधाचं नातं एक आई आणि मुलगा असं आहे. पण तरी सुद्धा बुध हा टिकला असता. पण मंगळाच्या दृष्टीत आल्यानंतर मंगळ हा कपटी आहे. गॉट इट? जसं की मंगळ बुधाची युती असणं पण जातकाच्या जीवनामध्ये कोणतरी त्याच्यावरती कपट करेल हे निश्चित आहे. एक तर दोन पार्ट आहे की त्याच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, बुध हा इन्कमचा कारक पण आहे. तुम्हाला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी तुम्हाला मिळकत, जी काही इन्कम ऑफ सोर्सेस आहेत ती तुम्हाला बुधाशिवाय प्राप्त करता येणार नाहीत. कळलं का? मग इथे जर तुम्ही म्हणताय की तो चतुर्थात असेल तर काय, तर चतुर्थामध्ये मंगळ पाहतोय म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही जे निवडक कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये बाधा येते की नाही येते, सांगा मला. येते ना? हो सर, बरोबर. हा, मग त्या कशामुळे येतात हे गोष्टी विचार. आपल्याकडे पत्रिका आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. येस आपल्याकडे सर. सर, पत्रिका हा. आल्यानंतर ते सांगता आलं पाहिजे की इथ्यात पत्रिका कोणा मार्फत त्रास देणारी आहे. आता मग त्या ठिकाणी काय होईल बघा, प्रत्येक ग्रहाला नातेसंबंध दिलेले आहेत. मंगळ हा भ्राताकारक पहिला आहे, सेनापती पहिला आहे. मग मंगळाकडे जे काही डिपार्टमेंट आहेत ते कधी विसरायचे नाही. त्रास कोणापासून होईल, तर त्रास पोलिसापासून होऊ शकतो, त्रास माणसाच्या जीवनामध्ये त्याचा भाऊ देऊ शकतो. जातकाच्या जीवनामध्ये नातेसंदर्भामध्ये टिकाव लागू शकत नाही. काही छळणारे लोक भेटतात,
काही वेळेला अशा गोष्टीवरती मात करायला बुधाला बुद्धाचीच बुद्धी वापरता आली पाहिजे, असं तुम्हाला जातकाला सांगता आलं पाहिजे. पण मंगळ हा कपट आहे, कपटी आहे. तो काही ना काहीतरी अडथळे आणणार. आता आपण म्हणतो स्पीड ब्रेकर आला, हर्डल्स आले, नाकाबंदी आली, ही सगळी मंगळाकडे आहे. नाकाबंदी बुधाकडे नाहीये. कळलं? येस, थँक्यू सर. येस. म्हणजे सर बुधाच्या राशीतला मंगळ कपटी म्हणजे बुद्धी वापरेल असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मला कळलं नाही प्रश्न. काय म्हणाल तुम्ही? बुधाच्या राशीतला मंगळ, मग तो मिथुनेतला असो किंवा कन्येतला असो, आता तुम्ही म्हणता तो मंगळ कपट खेळतो, मग तो कपट म्हणजे बुद्धी त्याला पण त्यांची नाही, बरोबर आहे हा तुमचं म्हणणं. बघा, हा पहिल्यांदा आपण काय स्पष्ट केलं मॅडम, की कन्या आणि मिथुन राशी ह्या 2 राशी व्यापारी तत्वाच्या आहेत, हो बुद्धिमत्तेच्या आहेत. आता हो कधी कधी तुमच्यापाशी आलेलं यश हे कदाचित तुमच्या हातून निघून जातं. तर त्यावेळेला बरोबर. हो तुम्ही जातकाला काय सांगणार, कशामुळे झालं हे? म्हणून अच्छा जेव्हा फार मोठमोठे लोक जेव्हा पैशाच्या बाबतीमध्ये अडचणीत येतात, त्यावेळेला यथाकदाचित त्यांचे निर्णय चुकलेले असतात. बरोबर. का हो चुकतात? कारण का की त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते चुकीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. बुध हा ग्रह मार्गदर्शन करणारा पण आहे, काउन्सिलिंग करतो. बुध हो हा हो तुम्हाला व्यापारामध्ये वृद्धी कशी दाखवायची, बुध हा चक्रव्याज म्हणतात ना, कंपाऊंड इंटरेस्ट याचा कारक आहे. म्हणजे बरोबर. तुम्हाला हो जे काही मल्टिपल ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत चक्रवाढ त्या व्याज. हो त्या देणार. हो असं आहे. बरोबर. पण इथे सर जर अन्योन्य योगामध्ये समजा असेल, म्हणजे बुधाच्या राशीत मंगळ, मंगळाच्या राशीत बुध, तर तसंही पहिली काही गोष्ट कामाचं म्हणजे नाहीच आहे, नाही कारण हो नाही नाही. हा फक्त एक मागेही ना तुम्ही म्हणलातच अन्योन्य की अन्योन्य योग हा हो कोण आहे? एकमेकाचे मित्र असतील तर तो अन्योन्य योग समजू शकतो, पण हे अन्योन्य योग नाहीच समजू जमणार. शकतो. होय होय मी अवश्य पहा मॅडम, कन्या राशीतला मंगळ हा जातकाच्या जीवनामध्ये प्रॉपर्टीमध्ये, व्यवसायामध्ये, शत्रुत्वामध्ये, कोर्ट कचेरीमध्ये नाश करणारच करणार. नाही, हे सर बरोबर आहे. माझ्या बाबतीत मी अनुभव घेतलेला आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत मात्र माझा नाश झालेला आहे. माझाही कन्येतलाच मंगळ आहे. हो. तो अनुभव आलेला तो आहे सर. मग तो अगदी बरोबर आहे षष्ठात सर. आहे. मग तो हो षष्ठात आहे. षष्ठात आहे. हो हो बरं, आता षष्ठातच आहे. हो षष्ठात आल्यानंतर तिथे तुम्हाला कष्टच झाले. होय तो जरी स्थानबली असला तरी सुद्धा तो चुकीच्या राशीत आहे ना. चुकीच्या राशीत आहे. होय बरं, आता दुसरी गोष्ट की तुमची ग्रहण शक्ती चांगली आहे, पण तरी सुद्धा ती कार्यशक्ती आहे का, हा एक भाग आहे. बरोबर आहे सर. अगदी बरोबर आहे. ती कमी हा, पडते सर. निश्चितच कमी पडते. बरं, आता दुसरा भाग असा आहे, सांगतो तुम्हाला. षष्ठातला मंगळ हा लग्नात पाहतोय. हो नक्की हो पाहतो. हो लग्नात पाहतो, मग तुम्ही एकदम अचानक कधी कधी रागवता फार. होय हा, आता त्याच्यामुळे कदाचित तुमचं आर्थिक नुकसान होत असेल, कारण होय सर. तो मंगळ संयमच देणार नाही. संयम देणार नाही. होय मग संयम नसणारी व्यक्ती ही निश्चितच यदा कदाचित हानीला जबाबदार असते. होय सर. बरोबर आहे. असे नियम आहेत. होय खरं आहे सर. बरं, दुसरी अगदी गोष्ट अशी की 100% बरोबर सांगितलं. षष्ठातला मंगळ भाग्यावर पाहतो. हो त्याकरता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वयाच्या 18 वर्षी निश्चितच भाग्यासाठी नोकरी किंवा तत्सम एखादी गोष्ट करण्यासाठी तो भाग पाडतो. हे ठरलेले अच्छा नियम आहेत. हा, एज बरं. ऑफ 18 ऑनवर्ड्स जातकाच्या अच्छा जीवनामध्ये काहीतरी काम करायला सुरुवात करतो. दुसरा भाग अच्छा असा आहे की तो षष्ठातला मंगळ 12व्या स्थानामध्ये पाहतोय, तर हो जातकाच्या पायाला ठेच लागणं, पैशाची हानी होणं, हो भावंडांपासून दूर जाणं, अशा होय अनेक गोष्टीशी जातकाचा संबंध येतो. होय होय पायावरती मार लागलेला आहे मला. अगदी बरोबर आहे सर. आणि भावंडांपासून पण, सख्खं भावंड नाहीये पण चुलत भावंडांपासून नुकसान झालेलं आहे. हा, म्हणजे त्या होय ठिकाणी ह्या गोष्टी जमा आणि वजा होय हो सर. अधिक ह्या ठरलेल्या आहेत ना. मग हो हो एका सर. बिंदूवरती जर तुम्ही एवढ्या तऱ्हेचं टॉपिक चांगल्यापैकी घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला होय ज्योतिष शिकणं फार गरजेचं आहे ना. गरजेचं आहे. नक्कीच सर. हा, खरं आहे. असं आहे. आलं लक्षात. धन्यवाद सर. धन्यवाद. सर एक विचारू? हा, बोला. कन्येचा मंगळ सर्जरी देतो? हो, पोटाचे ऑपरेशन देणार. हो पोटाचे ऑपरेशन. पोटाचे सर्जरी होणार. हा विचारा, आता कुलकर्ण्यांना विचारा. कुलकर्णी मॅडम. सर आणि माझा दुसरा प्रश्न असा झालेली आहे होता. झालेली आहे सर. हा,
बोला. दुसरा प्रश्न असा होता की शुक्र हा स्वराशीचा दिग्बली आहे आणि शनी या ठिकाणी वक्री झालेला आहे मीन राशीमध्ये. तर ह्यांच्या फलादेशामध्ये कसा फलादेश द्यायचा आपण? बरं, आता 2 पार्ट मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी तुमचा दिग्बलीचा प्रश्न सोडवतो. हा, दिग्बली ह्या अंशावरती विचार केलेला आहे. दिग्बलीचा फुल फॉर्म काय? त्या दिशेला तो आहे म्हणून. म्हणजे नाही, त्याला नाही. ती दिशा दिलेली आहे ना, आग्नेय दिशा अशी हां, पण शुक्राला. त्या ठिकाणी तो अंश किती आहे? त्याचा शुक्र हा सुद्धा विचार 26 केलेला आहे. अंशावर 26 अंशावर आहे. हां, नाही. त्याला सुद्धा दिग्बली होण्याकरता तो प्रवास जो आहे तो अमुक एका अंशापर्यंत हा करणं हा गरजेचं आहे. हा हा म्हणजे एखादा ग्रह 15 अंशापर्यंत बघा परत मी आपला तुमचा प्रश्न खोडत नाही, मी तपशील सांगतोय. असं आहे हो सर. मॅडम, की तुम्ही एखाद्या घरामध्ये गेलात किंवा शुक्र एखाद्या घरामध्ये आला, हा तर त्याला रुळायला, कम्फर्टेबल व्हायला, इन शॉर्ट थोडासा अवधी लागणार की नाही? हो मग तसा तो शुक्र जो आहे, तो त्या ठिकाणी दुलन आहे. तिला परिचित होण्याकरता 15 अंश तर निश्चित लागतील. हो म्हणजे त्याचं दिग्बल जे आहे, ते तुम्हाला कधी दिसेल? तर 15 अंशाच्या पुढे हा जर 26 अंशाला गेलेला आहे, म्हणजे त्या राशीशी तो सहमत झालेला आहे, समरस झालेला आहे. हा गॉट इट? हा मग एखाद्या कुटुंबामध्ये समरस होण्याकरता एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला वेळ लागतो की नाही? हो मग एखादी मैत्री केल्यानंतर पण त्याला जाणून घेण्याकरता वेळ लागतो की नाही? हो तर त्याला दिग्बली म्हणायचं. अच्छा. म्हणजे पण आता एखाद्या राशीमध्ये ग्रह आला, आल्या-आल्या तो इफेक्ट करेल का? तो पहिला रुळला पाहिजे. हो म्हणून त्या ठिकाणी अंशात्मक किती अंशाचा आहे ग्रह, त्याच्यावरती त्याचा प्रतिसाद निश्चित ठरलेला आहे. हम्म, कळलं? हा बरं. आणखी? बोला, बोला. हरकत हा नाही. आता आणि माझा दुसरा दुसरा प्रश्न प्रश्न. असा होता की शनी वक्री आहे ना सर आणि त्याची दृष्टी शुक्रावर आहे. हो. हा आता मग वक्री तो हा ग्रह शुक्रावर आहे. काय इफेक्ट करेल? ओके. शुक्र हा शनी जो आहे वक्री आहे. आता हो वक्रीचे अंश पण तुम्हाला पाहताना त्याची दृष्टी नाकारलेली नाही. पण अगेन आय टेल यू, हा वक्री ग्रहाची दृष्टी डिनाय केलेली नाहीये. वक्री ग्रहाला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे, की तो दृष्टी टाकू शकतो. कळलं? हो बरं, वक्री ग्रह आहे म्हणून तो पलीकडे जाऊन दृष्टी टाकेल? नाही. पण म्हणजे हा तुमचं सिंह म्हणणं आहे. नवमूत आहे. नाही, नाही, एक सिंह मिनिट सांगतो. हा जसं आता दशमातला आहे ना, तर हो त्याची दृष्टी 12व्या स्थानामध्ये आहे. बरोबर आहे? हो हो मग तो वक्री आहे म्हणून तो अष्टम स्थानात पाहिल असं नाही. तो नाही 12व्या स्थानामध्येच पाहणार. हो बरं. आता हा वक्री जरी दीर्घकाळ असणारा ग्रह आहे, कारण तो हम्म, रवीच्या स्थितीवरून तो वक्री झालेला आहे हो आणि तो दीर्घकाळ वक्री झालेला आहे. हो अशा वेळेला तो वक्री का आहे? कारण तो सूर्याच्या केंद्रयोगात आहे. बरोबर आहे. पण फलादेशामध्ये काही फरक पडणार नाही. नुसतं आपण जातकाला सांगत बसतो, की तुझा शनी वक्री आहे, वक्री आहे. भांडवल ते नाहीये. मुख्य परिणाम काय आहे? हा त्याच्यावरती काय इफेक्ट होऊ शकतो? ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत. मग हम्म, शुक्र हा जर शनीच्या दृष्टीमध्ये असेल, तर त्याला पूर्ण अधिकार दिले जात नाहीत. शुक्राचे परत मी तुम्हाला सांगतो, बुध आणि शुक्र हे जसा प्रतिसाद देतील, तसा मंगळाच्या केंद्रामध्ये जरी शुक्र असेल, तरी सुद्धा प्रतिसाद मिळणार नाही. शनीच्या पण दृष्टीमध्ये शुक्र असेल, तर कंट्रोल बाय सॅटर्न. कळलं? असं आहे. म्हणून एखादा ग्रह प्रतिसाद किती देतोय? आता सूर्याला स्वतः स्वयंपूर्ण पॉवर आहे. कारण तो स्वयंप्रकाशित आहे. तर हो सूर्य सगळ्या ठिकाणी रिफ्लेक्ट करेल. बरोबर आहे. आता शनी आणि सूर्याची समजा युती आहे असं आपण समजू. तर हा त्या ठिकाणी सूर्याचा प्रतिसाद सगळ्यात चांगला आहे. हा शनीचा कमी आहे. असं आहे. बरोबर आहे. थँक्यू सर. म्हणून थँक्यू. हम्म. बरं, आणखी काय मला विचारायचं आहे? बोला. तर मी एक प्रश्न विचारू का? हा, बोला ना, बोला. आत्ताची ज्या पत्रिकेत जसं 11व्या स्थानात चंद्र आणि राहू यांची युती आहे, हो. तशीच मी गेल्या आठवड्यात मकर लग्नाची पत्रिका बघितली. तिथे 11व्या स्थानात चंद्र, राहू आणि शनी अशी तिघांची युती आहे. तर मग तसे काय म्हणजे ती स्त्री आहे ती व्यक्ती आणि आता ऑलरेडी म्हणजे ती 65 वगैरे आहे.
आणि यजमान तर नाही आहेत आता तिचे. त्यामुळे त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या वयात काय त्रास होऊ शकेल किंवा काय होऊ शकेल? सांगतो. कसं आहे मॅडम, की शनी राहूची युती आहे ना, हो, आणि चंद्राची पण आहे. हो, हो. चंद्राचं नियम असा आहे की त्याला एकाकी राहण्यामध्ये निश्चित असतं, एकाकीच राहावं हां, लागतं. हां, कारण का की तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही, कारण तो 2 हां, हां. पापग्रहाच्या मध्ये आहे. हं, हां, म्हणजे कधी कधी आपण ट्रेनमध्ये येतो आणि हं, आपल्याला चुकीच्या माणसासोबत बसावं हं. लागतं. हां, म्हणजे कधी कधी काही घाणेरडे लोक असतात, काही वस्त्र हां. व्यवस्थित नसतात, हं. काही बरोबर. एकदम गंवार असतात. अशा वेळेला काय हं. होतं की तिथे आपल्याला प्रवास करावाच लागतो. तसा हा बरोबर. जीवनातला प्रवास आहे. तो हां. शनी राहू आणि चंद्र एकत्र असल्यानंतर ताप कोणाला होतो तर चंद्राला होतो. हं. आता बरोबर. तुम्ही सांगितलंय की हा ताप जो आहे तो मकर राशीतला आहे, बरोबर आहे? नाही, मकर लग्न आहे आणि 11व्या स्थानी आहे. त्यांचं मग म्हणजे आता मकर वृश्चिक लग्न, आहे. हा, तो तर 1957 वृश्चिक आहे सालचा जन्म सर. आहे. हो, शनी राहूची हा, युती त्यानंतर 56चा आहे. होते. हो, 56चं आहे. 56ची पत्रिका. 57चा जन्म आहे. हां, बरोबर. त्यावेळेला हां. सांगतो तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतो. आता जसं की आपण मायावतीच्या कुंडलीकडे गेलो तर त्यांचं हं. सुद्धा मकर लग्न आहे हां. आणि लग्नेश राहू युक्त आहे. अच्छा. जेव्हापासून कांशीराम गेले हां. तेव्हापासून त्या एकाकी पडल्या. हं. आठवतं तुम्हाला? हं. आता त्या सत्तेवर बरोबर. नाहीये. हां, कारण का की जेव्हा गॉडफादर असतो ना, हां, गॉडफादर जेव्हा निघून जातो तशीच परिस्थिती ह्या चंद्राची होते. मग हां. मकर लग्नाला चंद्र हा सप्तमेश आहे आणि तो शनी राहू युक्त आहे. हो. वैधव्य एकाकी पण निश्चित आहे. हं. बरोबर. हा, मग आता तिथे काय होतं की एकाकी पण जाणवणं, त्यावेळेला हं. शनी हा वृद्धावस्थेचा कारक आहे. हं. मग वृद्धावस्था ही जी आहे ती भेडसावेल जास्ती, हां, आणि आता तशी स्थिती त्या जातकाच्या जीवनात असेल. कळलं? हां. हं. तशी स्थिती जातकाच्या जीवनामध्ये असेल आणि हे त्याला ते भोगावंच लागेल. हं. पण तशी तुला तब्येत वगैरे व्यवस्थित आहे, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाहीये तरी सुद्धा तब्येतीचे. आपला हां. जोडीदार नाही तर हो. त्याचं दुःख ते मोठं असतं ना. बरोबर आहे. हा, बरोबर. बघा, एक तर पालक हा हां. जोडीदार असतो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट की आपली जबाबदारी घेणारा, केअर करणारा, काळजी घेणारा हा हं. शेवटी जोडीदार असतो की नाही? बरोबर आहे. एक मग काही वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आणि लगेच 4-5 महिन्यातच त्यांचे यजमान गेले. हा, मग ह्या गोष्टी तर ते मला घडणाऱ्याच आहेत. सांगत होत्या त्या. बरं, ह्या गोष्टी घडणाऱ्याच आहेत. आणि दुसरी गोष्ट हं. की मकर लग्न जे आहे त्या मकर लग्नावरती पण आता बघितलं हं. आपण तर इक्वेटरच्या खाली आता उत्तरायण सुरू झालं आजपासून. कळलं? उत्तरायण सुरू झालं. हां, आता हां. सूर्य चालला ना, हं. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनला आहे ना सूर्य, हं. आणि आता उत्तरेला जायला मग हो, हळूहळू तेजी वाढणार, म्हणजे हो, उष्णता हो. वाढणार. तर ती कुठल्या प्रांतामध्ये वाढणार? तर मग त्या ठिकाणी हं, सूर्याचा प्रकाश हं, जो आहे तो हं, हळूहळू जेव्हा तो त्या ठिकाणी येईल हं, कर्क राशीपर्यंत, कॅन्सरमध्ये, हं, त्यावेळेला उत्तरेचे सगळे हं, प्रदेश जे आहेत ते अतिशय हं, छानपैकी हे होतील. बरं, त्याच्या अगोदर आपण हं, जर बघितलं तर मेषेला जेव्हा सूर्य येईल तर तो हं, इक्वेटरच्या जवळ असतो, हं. विषुवृत्ताच्या जवळ असेल. हां, बरोबर. कळलं का? विषुवृत्ताच्या जवळ हं, आल्यानंतर उत्तरेचे हं, जे काही प्रदेश आहेत, हं, म्हणजे स्पेशली युरोप आणि अमेरिका, कॅनडा वगैरे, तिथे हं, अतिशय चांगल्यापैकी वातावरण निर्माण होईल. पण हं. तोपर्यंत 15 एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागेल, बरोबर. नाही का? मग या अशा हं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला विचार करूनच सांगितल्या पाहिजेत की ही हं. घटना जी आहे ह्या व्यक्तीला ह्या घटनेमध्ये प्रवास करावाच लागेल. बरोबर. आता तुम्हाला सांगतो मी इथे थोडासा आपण ऐनवशाचा विचार करूया. हं. हे चित्र सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित? सर दिसतंय. हो सर. दिसतंय? दिसतंय. आता हो. जे डॉट 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 जो आहे ना तो आपल्या पृथ्वीचा मध्य आहे, आणि जो ॲरो दाखवलाय तो ऑर्बिट आहे. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, तर त्यावेळेला जिथून ऑर्बिट मधून एखादा प्लॅनेट जातोय तर हे आयनॉन्स कसे तयार होतात? तर बघा, ती मधली रेषा जी आहे ब्ल्यू लाईन,
खाली काळी काळी लाईन आहे, ती टिल्ट झालेली आहे की नाही? टिल्ट झाले, काळी लाईन बघा. हो सर. होय. हा, होय सर. आणि तो आयनांश आहे. Got it? मग अशा वेळेला मी आताच लेख पाठवलाय तो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी पृथ्वीवरती होणारे जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला अशा स्वरूपामध्ये पाहता आले पाहिजेत. म्हणून तिथे जो उत्तर ध्रुवाचा तारा जो आहे तो डॉट 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 दाखवलेला आहे. कळलं? मग डावा हात आणि उजवा हातामध्ये बघितलं तुम्हाला तर त्या ठिकाणी अयनांश कसे असतात हे तुम्हाला आज चित्र दिसतंय की नाही बघा. चव्हाण मॅडम, दिसतंय. हो सर, पृथ्वी टिल्ट झालेली दिसते की नाही तुम्हाला? टीव्ही झाली आहे. हो मग ती टिल्ट होणं म्हणजे काय की आपण आपला अयनांश जो आहे तो कल्ला आहे. आज अयनांश समजा 24 आहे, तर 0000च्या वेळेला अयनांश नव्हते, त्यावेळेला सायनच होतं. आणि आपण मग निर्यनमध्ये आलो त्यावेळेला ते अयनांश दिसले आपल्याला. तर ह्या पृथ्वीचा देखावा अशा तऱ्हेने आहे. मग खगोलशास्त्र करताना तुम्हाला या पद्धतीने त्याची विचारधारा करणं योग्य आहे. आलं लक्षात? तुम्हाला कळलं नसेल तर विचारा. फोटो बघितला ना व्यवस्थित? सर बघितला. हो सर. म्हणून अयनांशाचं महत्व काय आहे तर ते निर्यन मधूनच तयार होतं. आणि म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी असा हे केलं की आपली पृथ्वी कललेली आहे. हा शोध आपल्या पूर्वाचार्यांना नव्हता, अमेरिकेतल्या लोकांना नव्हता. कळलं? बरं, आता पत्रिकेवरती येऊया. आणखी पत्रिकेमध्ये काय काय प्रश्न आहेत सांगा. पत्रिका व्यवस्थित वाचली तुम्हाला तर त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये येणारी रास कुंभ आहे, त्याचा अधिपती हा दशम स्थानामध्ये आहे. आणि जर मी सांगतो, परत नियम सांगतो तुम्हाला की ह्या पत्रिकेमध्ये कर्मधर्म योग जो आहे तो कर्मधर्म योग होऊ शकतो का, तर कधी होईल? ज्या वेळेला गुरु आणि शनी हे दोघं जेव्हा एकत्र येतील तर मिथुन लग्नाला कर्मधर्म नावाचा जो योग आहे, कर्म म्हणजे दशमस्थान आणि धर्म म्हणजे भाग्यस्थान, हे ग्रह जेव्हा एकत्र येतील तर एकत्र कधी असतील याचा विचार तुम्हाला केला पाहिजे. आणि कोणत्या राशीत येतील तर हा जो कर्मधर्म योग जो आहे हा धनुराशीमध्ये होतो, मकर राशीमध्ये होतो, वृषभेला होईल, मेषेला होईल, कन्येला होईल आणि सिंहेला होईल. मग अशा वेळेला तुम्हाला जर अशी युती आढळली तर स्पेशली मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला अशा तऱ्हेने फलादेश द्यायला हवा. मग पत्रिका आल्यानंतर कर्मधर्माचा जो योग असेल तर ते दोघही जे ग्रह आहेत ते बलवान ग्रह आहेत. मिथुन लग्नाला अवश्य गुरुचा आणि शनीचा विचार करण्यात यावा. कर्मधर्म योगाची माहिती तुम्हाला आज मिळाली का सांगा. हो सर. छान लक्षात सांगितलं आलं? तुम्ही. हो सर, खूप छान सांगितलं. येस, म्हणजे कर्मधर्म योग मी तुम्हाला आणखी एक सांगतो. कुंभ लग्नाला कर्मधर्म योग जो होतो तर त्यावेळेला शुक्र मंगळाची युती होते कुंभ लग्नाला. कळलं? सिंह लग्नाला पण मंगळ शुक्राची युती परमिटेड आहे फक्त सिंह लग्नाला, पण कुंभ लग्नाला नाही. कारण का की कुंभ लग्नाला बघितलं तर वृश्चिक रास दशमामध्ये येते आणि तूळ रास ही सौख्याची रास आहे, ती भाग्यात येते. तेव्हाचा कर्मधर्म योग जातकाच्या जीवनामध्ये सुखाकरता निश्चितच आंदोलनकारक ग्रह ठरतात. कळलं? म्हणून हो सर. सिंह लग्नाला मंगळ शुक्राची युती भाग्येश आणि दशमेश म्हणून परमिटेड आहे, पण ती कुंभ लग्नाला नाही. म्हणून कुंभ लग्नाला जर एखादी पत्रिका तुमच्याकडे आली तर त्यावेळेला तुम्ही तपासा. ज्या कुंभ लग्नाला मंगळ शुक्राची युती असेल तर ती निश्चितच हानिकारक आपल्या आयुष्यामध्ये घडेल, प्रसंग येतील. अवश्य पहा. चव्हाण मॅडमचा सर मग हा बोला.
बोला बोला. बुध लग्नाला तुम्ही जो कर्मधर्म योग सांगितला तो चांगला असेल का, म्हणजे असं हो, समजायचं का? निश्चितच. येस येस. निश्चित म्हणजे चांगली फळं देईल तो. येस. सांगतो तुम्हाला की प्रत्येक लग्नाचे कर्मधर्म योग जे आहेत ते तुम्हाला विचार केले. आता कर्क लग्नाला आपण जर गेलो तर कर्क लग्नाला गुरु मंगळाची कर्मधर्माची योग आहे. कर्क लग्नाला पुढच्या वेळेला आपण कर्क लग्न घेणार आहोत त्यावेळेला कर्म आणि धर्म गुरु आणि मंगळाची युती ही ग्राह्य आहे आणि अतिशय फलदायी आहे. म्हणून त्यावेळेला तुम्हाला भाग्याचा विचार आणि कर्माचा विचार करते वेळी तुम्हाला मंगळ आणि गुरुचा शोध घेणं अनिवार्य आहे. माझं वाक्य बरोबर आहे का मॅडम? हो सर. भागवत मॅडम. मी काय सांगणार, मी ऑफ केला होता माईक. ते तुमचं हा. बरोबरच असणार ते. नाही तसं नाही पण तरी सुद्धा आता तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला माहिती आहे अनिवार्य म्हणजे योग्य शब्द आहे का? हा हो हे बरोबर. बरं ठीक आहे. आता तुम्हाला कल्पना आली असेल पूर्ण. दरवेळेला आपण राजयोग वेगवेगळे घेणार आहोत. आता तसातलाच एक राजयोग तुम्हाला सांगतो की मिथुन लग्नाला जो राजयोग आहे तो त्या ठिकाणी षष्ठे षष्ठात हा एक राजयोग आहे. षष्ठे अष्टमात हा विपरीत राजयोग आहे. मग अष्टम स्थानामध्ये येणारी राज कोणती आहे? मकर आहे. मग जर समजा मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना, उदाहरण देऊन मिथुन लग्नाला मंगळ हा विपरीत राजयोग करणारा ग्रह आहे षष्ठ स्थानामध्ये. राजयोग करणार आहे की नाही? आणि हो सर. तोच जर अष्टमात असेल तर राजयोग होईल. बरोबर आहे. अष्टमात उच्चीचा होईल ना तो. बरोबर आहे. आता तुम्हाला गणित सांगतो. तुम्हाला मोरारजी देसाई माहिती आहे. ते अतिशय जिद्दी होते. त्यांच्या पत्रिकेमध्ये अष्टमात मकरेचा मंगळ होता आणि तो षष्ठेश म्हणून होता. तर त्यावेळेला तो विपरीत राजयोगाचा पूर्ण राजयोग झाला. विपरीत न होता. विपरीत आणि राजयोगामध्ये फरक आहे. म्हणजे तो षष्ठेश ते बिलकुल जुमानले नाहीत कधी कोणाला शेवटपर्यंत. अतिशय जिद्दी. पण विचार करा की एक व्यक्ती बलसाड मधून येऊन आपल्या देशाचा प्राईम मिनिस्टर झाले. तिथपर्यंत त्यांनी प्रवास केला. पण म्हणून राजयोग ओळखता आले पाहिजेत. आणि दुसरा राजयोग आता ह्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानामध्ये शुक्र जो आहे तो सुद्धा राजयोग कारकच आहे. तर एवढे खुलासा तुम्हाला पत्रिकेमध्ये करता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे. गॉट इट? लक्षात आलं सगळ्यांच्या? हो सर. हो सर. खूप छान सांगितलं सर तुम्ही आज. येस. नाही आहे माझ्याकडे स्टॉक भरपूर आहे. भरपूर सांगायला होता. ठीक आहे. आता जायचंय मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. बोला. सर एक विचारू. आता जसं बोला. षष्ठे षष्ठात मग एक राजयोग होतो, षष्ठे अष्टमात विपरीत. पण एकटाच असेल तर ना, कारण जर त्याच्याबरोबर असे वेगळे ग्रह असतील म्हणजे जसे राहू केतू शनी म्हणजे आपल्या आता भाषेत राकेश, हो हो तर बरोबर मग बरोबर. हो मग तर बोला. ते हे होईल ना तो राजयोग सांगतो निष्फळ ठरेल का? हा. निष्फळ. निष्फळ हेच वाक्य शब्द बरोबर आहे. कसं असतं मॅडम की यदा कदाचित आपण म्हटलं की मकरेचा मंगळ अष्टमात आहे. तो राजयोग कारक आहे. विपरीत राजयोगामध्ये आहे. पण त्यासोबत जर शनी आला तर ती मकर आज कोणाची आहे? शनीची. शनीची आहे की नाही? मग तो हो सोडणार नाही. मग मंगळाचा राजयोग जो आहे तो खलास संपला. हा. तिथे कोण पाहिजे बरोबर? कोण पाहिजे? तर सोबत राहू पण चालणार नाही, सोबत शुक्र पण चालणार नाही. म्हणून मंगळाचा राजयोग होताना मंगळ जेव्हा पराक्रमी, शूर, सिंहासन या सगळ्या गोष्टी त्याला मिळण्यासारखा तर तो ग्रह एकटाच तिथे राजयोग करेल. त्याला स्वतंत्रता असेल. तुम्ही इतिहास वाचा. आपल्या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री गव्हर्नर हे मोरारजी देसाई होते. हो नंतर सर. बाळासाहेब खेळ झाले. मग आता त्यानंतर असं बघितलं तर त्यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद पटकावलं होतं. ते होम मिनिस्टर होते. अतिशय शिस्तीचं, हट्टी
मग आता अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये निश्चितच सफलता मिळवली, हा त्याचा भूमिकेचा भाग आहे. कळलं? बरं, आता हो मी दुसरा सर. आणखी त्यांच्याबद्दलचा भाग सांगतो. कारण का की ते राहायचे पहिल्या अँबॅसिडर हॉटेल चर्चगेटला आहे ना, तिकडे राहायचे रेवेरामध्ये. तर यशवंतराव चव्हाण आणि ते बाजूबाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहायचे. शेवटची स्थिती अशी आली, मंगळाने राहूच्या मुखात पाहिलं, त्यांचा राहू मिथून येत आणि त्या अच्छा. चंद्रावरती सॉरी सीमेचा, तर चंद्रावरती त्याने जेव्हा दृष्टीचं हे केलं, त्यावेळेला त्यांची मुखात पाहून त्यांचं घर जाळ सगळं गेलं आणि शेवटी त्यांना डिपेंडेंट व्हावं लागलं. आता तुम्ही विचार करा, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, त्याला राहायला स्वतःचं घर नाही, अशी कल्पना करू शकतो आपण? नाही, अजिबात नाही. पण ही सर फॅक्ट आहे. याचं उदाहरण बऱ्याच लेक्चर मध्ये सांगता नेहमी, त्यामुळे ते आता आम्हाला लक्षात राहतं नेहमीच. म्हणजे अशी स्थिती काय येते? तर त्याला कारण ग्रहस्थिती असते. हो. ग्रहस्थिती तुम्हाला विधिलिखित कधीही सोडवणार नाही. ते भोगायलाच लागणार. आणि माणूस जेव्हा जागृत होतो, त्याच्या मागे अध्यात्माचा पाठिंबा असतो, दैवी शक्ती असते, त्यावेळेला यदाकदाचित त्याला कल्पना आली तर तो तिथे माघार घेतो. मग त्यावेळेला तो टिकतो. पण ते होम बरोबर. मिनिस्टर होते, राज्यपाल होते, मुख्यमंत्री होते, अतिशय आंदोलनकारक होते, निस्वार्थी होते, कडक हो, शिस्तीचे होते आणि त्यांची रासच सीमा होती. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्याला अनुसरूनच केल्या पाहिजे. हो, आणि हे तपासता आलं पाहिजे. म्हणूनच म्हटलं मंगळ कसा काम करेल, तर तो एकटा असेल तर तो जास्त चांगलं काम करेल. नक्की त्याला स्वातंत्र्य, बघा परत सांगतो, एखाद्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये मंगळ कार्यरत असेल तर तो शौर्य जे पदक आहे ते मिळवणार. आता बॉर्डरवरती अनेक लोक सैनिक काम करतात, तसा हा मंगळ सैनिक आहे, हो. तो रक्षणकर्ता आहे. कळलं? हो सर. धन्यवाद, बरं, धन्यवाद. ठीक खूप आहे, छान. धन्यवाद. हा, बरं, आता काय बोलणार आहे कोण? चव्हाण मॅडम, तुम्ही बोला पहिला. सर मला एक विचारू मी? हा, बोला. सर हे लग्न शुभ करतरी ते याचं काही त्या जातकाला हे मिळेल का? बघा, म्हणजे पहिली गोष्ट, लग्नात पापग्रह बसलाय, तेच म्हणजे तर तेही तो आलं शुभ माझ्या मनात की मंगळ आहे तर कितपत मिळेल म्हणजे असं. नाही. याला तिथे तुम्हाला सांगतो, प्रत्येक जरी कोणाच्याही कुंडलीमध्ये कुठलेही ग्रह असले तर ग्रह हा आपल्यासाठी निश्चितच भोग देणारा ग्रह ठरलेला भाग आहे. तो ज्या स्थानात असेल तिथे क्रांती होणारच होणार, हो सर. ठरलेलं आहे. बोला आणखी. हो सर. येस, ओके. लक्षात आलं सगळ्यांना? पत्रिका व्यवस्थित? होय सर, छान. राजयोग, विपरीत राजयोग कळले? हो. त्याच्यातला शुक्र हो विपरीत हो राजयोग कारक सर. आहे. हम्म. तो नियम असा आहे, विपरीत राजयोग करणारा ग्रह हा एखाद्या पापग्रहाच्या दृष्टीत नसावा, तर तो राजयोग फलित होतो, नाहीतर तो राजयोग फलित होत नाही. तिथे शनीची दृष्टी आहे. शनी वक्री असला तरी तो मकर राशीत पाहणार नाही, तो वृषभ राशीवरतीच पाहणार आहे. हा खुलासा पूर्ण करेल, लक्षात घ्या. आणि वक्री म्हणून सतत ओरड करू नका. 4-4 महिने जर एखादा ग्रह वक्री होणार असेल तर काही सगळी वक्रीमध्ये जन्माला आलेली लोक कमकुवत असतात का? नाही. बर, आता काय बोलायचं आहे कोणाला? कारण का आता मुकेश भाऊ आले का तुम्ही? सर मी बोलते. होय सर, हा, आलोय. अरे वा, छान. हा, बोला बोला मॅडम. आजचं लेक्चर हे खूप म्हणजे दिवसेदिवस लेक्चर्स ही अधिक सूक्ष्मतेकडे जात आहेत, समृद्धीकडे जात आहेत, त्याच्यात काहीच वाद नाही. पण आजचं लेक्चर मात्र मंगळ ग्रहाने झुंजून काढलं. त्यात पहिलं म्हणजे मंगळ ग्रहाची इतकी वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिथुन लग्नाच्या संदर्भात आणि एरवी सुद्धा तुम्ही खूपच अभ्यासपूर्वक आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील अशी दिली. मिथुनेचा मंगळ हा नियोजनात चुकतो. हे खूप महत्वाचं आहे की मंगळ हा आपण धाडसी ग्रह म्हणतो,
स्वतंत्रपणे विचार करणारा, स्वतंत्रपणे बोलणारा, पण त्याच्या वरिष्ठ ग्रह येईल, उदाहरणार्थ सूर्य, तेव्हा त्याच्यावर कुणाचा तरी अंमल आणला की त्याचे नक्की. ग्रह हे हक्क हे कमी होतात आणि तो निर्णय घेण्यामध्ये चुकतो किंवा अपयशी ठरतो. हे हे खूप चांगला हे मिळाला. दुसरं, मिथुन लग्नात, म्हणजे आता जे शेवटी तुम्ही म्हणालात की मिथुन लग्नामध्ये षष्टेश मंगळ असेल हो. तर हा राजयोग जसा आहे तसा हो. तो विपरीत राजयोग म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. हे खूपच चांगलं एक लक्षात आणून दिलं, कारण अष्टम स्थानामध्ये मकर राशी आली आणि मकरेत मंगळ पुन्हा उच्चीचा होतो, त्यामुळे तो विपरीत राजयोगामध्ये आपलं वर्चस्व श्रेष्ठ राखतो आणि तो येस. चांगल्या पद्धतीने काम करतो. हा पण एक खूप चांगला लक्षात ठेवण्यासारखा आजचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मंगळ आणि गुरु हे एकत्र आल्यानंतर, म्हणजे विशेषतः मिथुन लग्नाला, कारण त्या दोन्ही राशी एकत्र आल्या त्यामुळे जोडीदाराच्या बाबतीमध्ये कलह निर्माण करतील. हा एक या मिथुन लग्नाच्या दृष्टीने मंगळ आणि गुरु एकत्र आल्यावर काय होईल, त्याला त्रास कशाचा होईल, हा एक खूप चांगला मुद्दा आजच्या ह्याच्यात आला. त्यानंतर केंद्र योगात मंगळ आला. केंद्र योगाशी मंगळाचं कोणाशी केंद्रयोग झाला तर माणूस कसा हमरातुमरीवर येतो. म्हणजे हे खरोखरच हटके आहे आणि वास्तव आहे. तेव्हा हमरातुमरीवर येऊन तो स्वतःच येस येस. किंवा स्वतःचं नुकसान करतो. हा अतिशय लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा केव्हा मंगळाचा कोणाशी, विशेषतः बुधाशी केंद्रयोग होत असेल किंवा शनीशी, तेव्हा हे पहिलं तपासून बघितलं पाहिजे की एखाद्या माणसाचं कोणाशीच का पटत नाही, तर त्याचं कुठेतरी याच्याशी मंगळाच्या वागण्याला आक्रमण करणारा किंवा बंधन घालणारा असा एखादा ग्रह त्याच्या केंद्रात बसलेला असेल तर तो त्याला बरोबर. शह देतो. हा एक येस. महत्वाचा भाग. त्यानंतर हो. मंगळाला स्वातंत्र्य हवं, त्याला कोणाच्याही जोडीने काम करणं नको असतं. आणि असं झालं तर हा मंगळ स्वतःच्या दृष्टीने कंट्रोलमध्ये राहतो किंवा त्याला आपल्या विचाराला स्वातंत्र्य मिळत नाही, त्याच्या सगळ्याच कर्तृत्वाला बंधन येतं. हे खूप चांगल्या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आम्हाला कळलं. दिग्बलीची एक वेगळी व्याख्या सर तुम्ही आज दिली. दिग्बली, आणि पहिल्यांदा सुद्धा तुम्ही आम्हाला हे शिकवलं होतं काय, प्रत्येक तत्वामध्ये बसणारी रास, अग्नितत्व ह्याच्यामध्ये, तेव्हा जो ग्रह जास्त अंश घेऊन गेलेला असतो त्याची पॉवर जास्त असते. हे तेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. आज दिग्बलीच्या संदर्भात तुम्ही हे इंट्रोड्यूस केलं आणि हा पण एक चांगला मुद्दा आजच्या ह्याच्यामध्ये मिळाला आणि दिग्बलीची एक वेगळी व्याख्या आम्हाला कळली. वक्री ग्रहाबद्दल पण आपण चांगलं सांगितलं सर. हा बोला. कसं असतं मॅडम की बघा, आता तुम्ही एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये विवाह होऊन आलात, बरोबर आहे. हो. तर तुम्ही हळदणकर फॅमिलीमध्ये जेव्हा एंटर झालात तर तुम्हाला तिथे सूट व्हायला किंवा परिचित होण्यासाठी काहीतरी अवधी लागला असेल. तसंच ग्रहाचं आहे. हो. ज्या वेळेला आपण म्हणतो की एखादा ग्रह हा एंटर करतो, मी चंद्र आपण उदाहरण घेऊया हा. की चंद्र हा मीनेचा चांगला, चंद्र हा कर्केचा चांगला, ऍग्री विथ यू. हम्म. चंद्र हा वृश्चिकेचा वाईट, आय एम नॉट ऍग्री. हो. आता त्या ह्याच्यामध्ये तो चंद्र जर समजा ज्येष्ठा नक्षत्रामध्ये प्रवास केला त्याने, हम्म. तर त्याने पूर्णपणे ती जी राशी आहे तिचा पूर्णपणे अनुभव त्या विदिन 1 डे, तर 2.25 दिवसांनी तो राशी बदलतो. तर हा. त्या पूर्णपणे ज्येष्ठा नक्षत्रामध्ये 16-40 कलेपर्यंत तो प्रवास करतो. तर त्याने ते पूर्णपणे ग्रहण केलेलं असतं, अनुभव घेतलेला असतो. हा. म्हणजेच काय की एखादा ग्रह कुठलाही, म्हणून आपल्याला भृगुनंदी नाडीमध्ये सुद्धा एखादा ग्रह किती अंशाने पुढे गेलेला आहे त्याचं महत्व आपण शिकलेलो आहोत. होय. कळलं. होय. दुसरा एक भाग तुम्हाला मी सांगतो मॅडम, की सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश केला हे तर आपल्याला माहिती आहे. होय. बरं.
आता त्याच्यावरती आता दुसरा एक भाग सांगतो. आपल्याला कल्पना आहे की जपान हा जो देश आहे त्याची जी चित्र आहे, त्याचा झेंडा जो आहे, त्याचा फ्लॅग आहे, तो सूर्य प्रतिमेचा आहे की नाही? होय. बरोबर आहे. हो. तुम्ही आवर्जून बघा, कालचा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश केला हा. त्यावेळेला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करताना जापान लॅटिट्यूड लॉंगिट्यूडला त्याने प्रवेश केलेला आहे. हे ऑब्झर्वेशन आहे. हा. आणि बहुतेक ग्रह जे आहेत, ज्यावेळेला उदित लग्न जपानला असतं हा. हा. त्याच वेळेला ते प्रवेश करतात. एक तर जीएमटी पासून आपल्यापासून जापान आणि आपण टोकियोने आपण 4 तासाचा याच्यामध्ये आहोत. म्हणजे 4 तास म्हणजे तिथे मकर रास असेल तर आपल्याकडे कुठली रास असेल तर मकर नंतर कुंभ, कुंभ नंतर मीन. बरोबर आहे. मग मकर येईपर्यंत 4 तास अवधी आहे. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला वृश्चिक राशी किंवा वृश्चिकच राशीची उदय असेल. त्यावेळेला त्या सूर्याने तिथे प्रवेश केला होता आणि सकाळ झाली तेव्हा आपल्याकडे त्याने उजेडात आणलं, उदय झाला. तुम्ही अवश्य बघा मकर राशीमध्ये ग्रह किती वाजता एंटर झालाय आणि त्यावेळेला प्रदेश कुठला होता तो तुम्हाला सहसा जापान प्रदेशावरती जी राशी असेल तिथे त्या ग्रहाचा प्रवेश होतो. गॉट इट? हो हो, खूप छान. तसंच आज धर्म कर्म संयोग हा पण एक नव्याने इंट्रोड्यूस झाला, म्हणजे हा आतापर्यंत वर्ड आला नव्हता. पण मला त्याच्यात सर एक नाही कळलं की सिंह राशीमध्ये दशम वृषभ आहे आणि धर्माची राशी हे आहे, मेष आहे. मग तिथे मंगळ आणि शुक्र हे दोन्ही हे असले तरी पण ती शुक्राच्या राशीत गेल्यामुळे तो चांगला ठरतो का? हा, परमिटेड आहे. कसं सांगतो मला मी, शिवलग्न असेल आणि मंगळ आणि शुक्राची युती जर मेषेत झाली तरी सुद्धा तो कर्मधर्म योग आहे. वृषभेत झाली तरी सुद्धा तो कर्मधर्म योग आहे आणि तो ग्राह्य आहे. पण कुंभ लग्नाला सुद्धा जर समजा मंगळ शुक्राची युती झाली तर तो ग्राह्य नाही. मग ती युती कुठेही असो 12 स्थानामध्ये, पण ती व्हॅलिड नाहीये. आलेलं सुख माणसाचं घेऊन जाणे, सतत दुःखी असणे, ह्या गोष्टी निश्चित जीवनामध्ये घडतात आणि त्या स्पेशली कुंभ लग्नाच्या याच्यावरती जन्माला आलेल्या व्यक्तींवरती या गोष्टी होतात. कळलं? हे नियमानुसार सिंह लग्नाला तो फायद्याचा ठरतो, कुंभेला तो दुःख देतो. मी तुम्हाला सांगतो एक कुंडली. कुंभ लग्न सुशील कुमार शिंदेचं आहे. त्यांच्या लग्नी चंद्र आहे, सप्तमात सूर्य आहे सीमेचा, त्यांच्या पराक्रमामध्ये मंगळ आहे, चतुर्थामध्ये ऋषभेचा शनी आहे. कळलं का? आणि अशा वेळेला शुक्र जो आहे तो त्या ठिकाणी उपयोगाचा नाही. म्हणजे कर्मधर्म जे आहे ती कुंडली जी बलवान झाली तर ती मुख्यतः कुंडली जी आहे ती पराक्रमातला मंगळ कुंभ लग्नाला, आणि कुंभ लग्नाला पराक्रमात मंगळ असेल तर त्या ठिकाणी त्याची 10वी दृष्टी स्वतःच्या राशीवरती असते. बघा, 8वी दृष्टी वृश्चिक राशीवरती असते. मग त्या ठिकाणी त्यांना जे काही उत्तेजन मिळालं किंवा यश मिळालं त्याला कारण त्याच्यामध्ये त्यांची गुरु आणि शनीची युती ही चतुर्थ स्थानामध्ये आहे ऋषभेला, आणि पराक्रमात मंगळ आहे तो 8व्या दृष्टीने वृश्चिकेला पाहतोय आणि ते त्याचं यश आहे. पण तोच जर शुक्र तिथे असता तर तिथे यश मिळालं नसतं. हो सर. मग अशा रीतीने पण तुम्हाला जे राजयोग आहेत ते व्यवस्थित पाहता आले पाहिजेत. आता त्यांचा राहू जो आहे तो त्या ठिकाणी अष्टमात आहे. कळलं का? कन्या राशीमध्ये. पण काबाड कष्ट झाले वगैरे सगळं, पण आज युनियन होम मिनिस्टर होणं हे कोणाचं काम आहे तर मंगळ आणि चतुर्थात बसलेला गुरु शनी. जेव्हा लग्नेशच गुरुयुक्त आहे आणि तो शुक्राच्या राशीत आहे
तर शुक्राच्या राशीत असणारा म्हणजे ज्याला आपण म्हणतो सौख्य, हा. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला, कनिष्ठ काम करावं लागलं, सरकारी जे काही त्यांना यश मिळालं ते शनीच्या दृष्टीमुळे, षष्ठामध्ये शनीची दृष्टी आहे आणि षष्ठामध्ये येणारी रास ही जी आहे कुंभ लग्नाला कर्क आहे. कळलं? या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला कुंडलीचं विश्लेषण आणि कुंडली सोडवता आली पाहिजे, अदरवाईज यू विल बी फेल. हो सर, कळलं सर. येस. थँक्यू. म्हणजे अशा या अनेक कुंडल्या ज्या असतात त्या कुंडल्यांवरती जातकाच्या जो विकासाचा जो भाग आहे, कळलं, तो पूर्णपणे ग्रहांचे जे काही बैठक आहे, ग्रहांची दृष्टी आहे, ग्रहांची एनर्जी आहे आणि शेवटी सगळे ग्रह सूर्यापासूनच आपली एनर्जी मिळवतात. स्वयंप्रकाशित फक्त सूर्य आहे ऑर्बिटमध्ये, बाकी सगळे ग्रह जे आहेत ते त्याच्या एनर्जीवरतीच कार्यरत असतात. एनिवे, आता भरपूर वेळ झालाय. चव्हाण मॅडम, तुम्हाला काही सुचवायचं असेल, चांगलं वाईट सांगा. वाईट काय सांगणार, तर खूपच सुंदर झाला क्लास. आणि हळदळकर मॅडमने सांगितलंच आहे, सगळा सारांश दिलेलाच आहे. छान सारांश सांगतात सगळा तो. आणि अप्रतिम क्लास झाला. आणि बुध मंगळ, जसं मंगळ शनी त्रासदायक आहे तसंच बुध मंगळ पण त्रासदायक आहे. तर बुध मंगळावरती लोकांच्या लक्षात राहील असं मिथून लग्न झालेलं आहे. तर सर खूप छान सांगितलं. थँक्स सर. धन्यवाद. बरं, आता कुबल मॅडम तुम्ही हे सांगा. हो एक सर करते. मुकेश भाऊंची आधी परमिशन घेते, जास्त बोलत नाही. मुकेश भाऊ बोलू का क्लास, कारण आता 9:16 झालेत. नाही बोला 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 बोला. नाही आता ह्यांनी तर खूप छान केलंच आहे, हळदणकर मॅडमनी. तरी सुद्धा 2-3 आपलं हे म्हणजे मिथूनच लग्न आहे म्हणून सगळ्यात आधी सर तुम्हाला नमस्कार, मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार, आणि चव्हाण मॅडम तुम्हाला नमस्कार, आणि हळदणकर मॅडम तुमचे तर नेहमीच म्हणजे आभारी आहोतच आम्ही. तुम्ही कारण सरांनी सांगितलेलं तेच, पण अजून वेगळ्या भाषेत त्यांना काय समजलंय ते पण म्हणजे नवीन पॉइंट पण इन्क्लूड करून खूप छान सांगतात. तर आज हे मिथून लग्न आहे, तर सरांनी मी 2-3 पॉइंट फक्त सांगते. मला ते महत्वाचे वाटले सगळ्यांसाठी पण, कारण बुधाची व्यक्ती शिक्षण घेतेच घेते, हे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. बुध वैचारिक प्लॅनेट आहे, ते पण छान सांगितलं. आणि बुध रिलेशन मेंटेन करणारा पण ग्रह आहे, आणि आपल्याला लोकांमध्ये प्रतिसाद हवा असेल तर तो बुध किती महत्वाचा आहे ते पण सांगितलं. आणि इथे हा शुक्र पण म्हणजे शुक्र ह्याचाच काय आपल्या वृषभ राशीचा असून आपण राजयोग कारक आहे असं म्हणू, पण तो एकटा शुक्र राजयोग कारक असला तरी तो स्वैराचाराने वागेल, त्याच्यामुळे तो एकटा योग्य नाही. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी तो म्हणजे त्याचा मित्र म्हणजे बुध गुरु यांच्या बरोबर असेल तर चांगला, पण शनी राहू केतू बरोबर असेल तरी तो म्हणजे आपल्याला चांगला फलादेश देणार नाही. एकूणच सर तुम्ही खूप खूप छान, अतिशय उत्तम, आणि आपल्या सगळ्यांनी आज सेंचुरी गाठली. म्हणजे मकर संक्रांत असून पण सगळेजण आलेत, म्हणजे तुम्हीच बघा म्हणजे किती सगळ्यांना हे होतंय. आणि अतिशय सुंदर क्लास झाला. सगळ्यांनी आज अगदी डिसिप्लिन मध्ये प्रश्न विचारले, कोणाचाही आवाज डिस्टर्ब झाला नाही, काही नाही. तर माझी सगळ्यांना अशीच विनंती आहे, असंच म्हणजे सरांकडून आपल्याला जेवढं काढून घेता येईल, सर तर देतातच आहे, पण आपले प्रश्न असे जर असतील ना, इतके छान. आज सगळ्यांचे प्रश्न म्हणजे मी त्यासाठी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांची पण खूप आभारी आहे, कारण त्यामुळे ती पत्रिका इतकी छान म्हणजे काय म्हणतात ते ग्रह असे जसे काय तेच सुद्धा आपल्या ह्या म्हणजे क्लासला येऊन बसलेत. म्हणजे मला तर इतकं फिलिंग आलं म्हणजे. आणि अतिशय उत्तम क्लास झाला सर. सगळ्यांचे आभार, तुमचे पण आभार. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप दळवी साहेब आहेत का? दळवी साहेब आहेत? हा आहेत दळवी साहेबांचं मिथून लग्न आहे. दळवी साहेब, काय वाटलं तुम्हाला? आहेत की नाही बघायला लागेल. हा, तर सर कोटी कोटी धन्यवाद. परत परत असंच आम्हाला छान शिकवा, आम्ही पण शिकत राहू. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्ते. चला, हा, तर मुकेश भाऊ तुम्हाला मी धन्यवाद सर. धन्यवाद. हो सर. धन्यवाद सर.